आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला। बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली। किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना या संकटातून सोडवले। आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे। चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया शब्दाचा अर्थ आहे परमेश्वरची स्तुती असो, परमेश्वरचा महिमा असो। माझ्या प्रिय भावाने बहिणींनो, आता आपण गाणी गाऊन त्या परमेश्वरला धन्यवाद देणार आहोत। तर सर्वांनी गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 18, तू मेरा परमात्मा। गीत क्रमांक 18, तू मेरा परमात्मा। तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार, गा उठी मेरी आत्मा, प्रणाम है प्रभु। तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार, गा उठी मेरी आत्मा, प्रणाम है प्रभु। परम पिता ने दी पवित्र रोटी तू, जिंदगी हमें दे अनंत रोटी तू। तू ही सर्वस्व है प्रभु, तू हमारे है, तेरे बिना सब बिना सहारे है। तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार, गा उठी मेरी आत्मा, प्रणाम है प्रभु। भगवन अपना हमें बुलाता है, सब जग जन को गले लगाता है। प्रभु हर विपदा सदा मिटाता है, हमें सभी सुख वही दिलाता है। तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार, गा उठी मेरी आत्मा, प्रणाम है प्रभु। तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार, गा उठी मेरी आत्मा, प्रणाम है प्रभु। प्रणाम है प्रभु, प्रणाम है प्रभु। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 43, आभार तुझे येशू। गीत क्रमांक 43, आभार तुझे येशू। आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू मनापासूनी। आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासूनी। तुझवर प्रेमी करीन, तुझवर प्रेमी करीन, तुझवर प्रेमी करीन मनापासूनी।
तुझवर प्रेमी करीन, तुझवर प्रेमी करीन, प्रेमी करीन मनापासून, तुझा गौरव करीन, तुझा गौरव करीन, तुझा गौरव करीन मनापासून, तुझा गौरव करीन, तुझा गौरव करीन, गौरव करीन मनापासून। आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू मनापासून, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासून, आभार मानतो मनापासून, आभार मानतो मनापासून। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 7, यीशु का नाम सुखदाई। गीत क्रमांक 7, यीशु का नाम सुखदाई। यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का। यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का। ये जीवन है मिट्टी का पुतला, ये जीवन है मिट्टी का पुतला, धक्का लगे तो टूट जाए, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का। यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का। ये जीवन है फूलों की माला, ये जीवन है फूलों की माला, धूप लगे तो मुरझाए, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का। यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का। ये जीवन है चंदन की लकड़ी, ये जीवन है चंदन की लकड़ी, आग लगे तो जल जाए, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का। ये जीवन है कागज का टुकड़ा, ये जीवन है कागज का टुकड़ा, हवा लगे तो उड़ जाए, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का। यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 36, पित्याचा गौरव। गीत क्रमांक 36, पित्याचा गौरव। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी। पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान। पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझ्या अंतरी। पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझ्या अंतरी। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। आत्म्याचा गौरव करा, आत्म्याचा गौरव करा।
हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा. गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. देव आत्म्याचा जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. देव आत्म्याचा जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. पवित्र त्रैक्याचा जय जयकार करा. पवित्र त्रैक्याचा जय जयकार. पवित्र त्रैक्याचा जय जयकार करा. पवित्र त्रैक्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. पवित्र त्रैक्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. पवित्र त्रैक्याचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 99 आराधना हो तेरी. गीत क्रमांक 99 आराधना हो तेरी. आराधना हो तेरी आराधना हो. आराधना हो तेरे नाम की स्तुति हो. हाँ पूजनीय रक्षा नाम लेते हैं हम. हाँ चरणों में सिर झुकाकर नमन करे. आत्मनाता हम तुम में मिल जाए. मेरे दिल में तू हर दिन वास करे. आराधना हो तेरी आराधना हो. आराधना हो तेरे नाम की स्तुति हो. हाँ पूजनीय रक्षा नाम लेते हैं हम. हाँ चरणों में सिर झुकाकर नमन करे. आत्मनाता हम तुम में मिल जाए. मेरे दिल में तू हर दिन वास करे. यीशु जी हम अपने को तेरे पूज्य हाथों में देते हैं. सारे पाप हमारा दूर कर दे. दुख भार सबको उठा दे तू. आत्मा में तुम आते ही क्षण आंसू बदल गए आनंद में. आत्मा में तुम आते ही क्षण आंसू बदल गए आनंद में. आराधना हो तेरी आराधना हो. सगळ्यांनी बोला. आराधना हो तेरे नाम की स्तुति हो. हाँ पूजनीय रक्षा नाम लेते हैं हम. हाँ चरणों में सिर झुकाकर नमन करे. आत्मनाता हम तुम में मिल जाए. मेरे दिल में तू हर दिन वास करे. पूजा बलि बनकर हम तुम्हें लीन होना चाहते हैं. सारा जीवन मेरा
समर्पित है, अपना प्रियतम बना लो मुझे। सर्वस्व और अधिकार भी तू ही है मेरे जीवन में, सर्वस्व और अधिकार भी तू ही है मेरे जीवन में। आराधना हो तेरी, आराधना हो, आराधना हो तेरे नाम की स्तुति हो। हाँ पूजनीय रक्षा नाम लेते हैं हम, हाँ चरणों में सिर झुका कर नमन करे। आत्मनाता हम तुम में मिल जाए, मेरे दिल में तू हर दिन वास करे। आराधना हो तेरी, आराधना हो, आराधना हो तेरे नाम की स्तुति हो। हाँ पूजनीय रक्षा नाम लेते हैं हम, हाँ चरणों में सिर झुका कर नमन करे। आत्मनाता हम तुम में मिल जाए, मेरे दिल में तू हर दिन वास करे। मेरे दिल में तू हर दिन वास करे, मेरे दिल में तू हर दिन वास करे। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 93, हम सबके आंसू। गीत क्रमांक 93, हम सबके आंसू। हम सबके आंसू मिटाने को राजा धीराजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजा धीराजा आ जाता है। दर्द भरी ये जिंदगी में सांत्वन बन के वो आ जाता है। दर्द भरी ये जिंदगी में सांत्वन बन के वो आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजा धीराजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजा धीराजा आ जाता है। मन पिघल के रोते समय, दुख के सागर में डूबते समय, मन पिघल के रोते समय, दुख के सागर में डूबते समय, दुखियों के दुखों को मिटाने वाला यीशु मसीह है मेरे ही पास। दुखियों के दुखों को मिटाने वाला यीशु मसीह है मेरे ही पास। हम सबके आंसू मिटाने को राजा धीराजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजा धीराजा आ जाता है। रोगों से जब क्षीणित हो तो रोग शैया में वो हाजिर होते। रोगों से जब क्षीणित हो तो रोग शैया में वो हाजिर होते। पीड़ित होके बेचैन हो तो पीड़ित यीशु है तेरे ही पास। पीड़ित होके बेचैन हो तो पीड़ित यीशु है तेरे ही पास। हम सबके आंसू मिटाने को राजा धीराजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजा धीराजा आ जाता है। राजा धीराजा आ जाता है। राजा धीराजा आ जाता है। हालेलुया, 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 हालेलुया। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा। मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा। मैं सदा गाता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा।
मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी, बनी रहेगी। क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी, बनी रहेगी। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है, वाचा बांधी है। क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है, वाचा बांधी है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। यहोवा स्वर्ग में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है, प्रशंसा होती है। यहोवा स्वर्ग में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है, प्रशंसा होती है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। ऐसे नो के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है, चारों ओर है। ऐसे नो के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है, चारों ओर है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। जाति जाति मैं कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है। जाति जाति मैं कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा, सदा गाता रहूंगा। मैं सदा गाता रहूंगा, सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। हालेलुया, 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 हालेलुया। सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचंय. आपण त्या महान परमेश्वराला नाचून गाऊन धन्यवाद देणार आहोत. सर्वांनी आनंदाने आणि उत्साहाने नाचायचं आहे. जसा दावीद राजा राजा असून सुद्धा त्याने देहभान विसरून परमेश्वरासाठी तो नाचत होता. आत्म्याने प्रेरित होऊन नाचायचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मधी धुंद करीतो वर्णन करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. पापाच्या दरीतुनी वर आणिले मला. हो हो, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करण्याला पुरे शिवा.
किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा. प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा, धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी, धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी. बोलावूनी मजला दाविले प्रेम तरी. हो हो किती आनंद हा, किती आनंद हा. प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा. प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करण्याला पुरे शिवा. किती आनंद हा. तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का, तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का. हृदय टेकावया जीव अधीर झाला. हो हो किती आनंद हा, किती आनंद हा. प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा. प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा. प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा. हालेलुया, 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 हालेलुया. स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात आहे शांती उद्याची नाही भीती. स्वर्गात आहे शांती उद्याची नाही भीती. स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गाचा राजा प्रभू येशू पाहून त्याला आपण नाचू. स्वर्गाचा राजा प्रभू येशू पाहून त्याला आपण नाचू. स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे. प्रभूचे वैभव पाहू सारे प्रभूचे वैभव पाहू सारे. हालेलुया, 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 हालेलुया. मानवाचा उतारा प्रभू दयेच्या सागरा. मानवाचा उतारा प्रभू दयेच्या सागरा. पतित मानवा तारायाला, पतित मानवा तारायाला. भूवरी तू अवतरला, भूवरी तू अवतरला. कृषी मरुनी प्राण दिदला, कृषी मरुनी प्राण दिदला. तारियले तू जगताला. मानवाचा उतारा प्रभू दयेच्या सागरा.
मानवाचा उद्धारा, प्रभु दयेच्या सागरा, प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने, प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने, आम्हा तारिले रक्ताने, आम्हा तारिले रक्ताने, राज्य मोडिले सैतानाचे, राज्य मोडिले सैतानाचे, द्वार उघडिले स्वर्गीचे, मानवाचा उद्धारा, प्रभु दयेच्या सागरा, मानवाचा उद्धारा, प्रभु दयेच्या सागरा, मानवाचा उद्धारा, प्रभु दयेच्या सागरा, प्रभु दयेच्या सागरा, प्रभु दयेच्या सागरा. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावना बहिणींनो, आनंदाने नाचायचं आहे. मनातलं सगळे विचार चिंता बाजूला करून देवाच्या प्रेमात लीन व्हायचं आहे. सर्वांनी नाचायचं आहे. नहीं डरना, अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं सर्वांनी बोला, अब से नहीं मोठ्याने बोला, इम्मानुएल सदा तेरे साथ है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. नहीं डरना, अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना, अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. सिंहों की मांद में डाल दिया जाए, तभी न घबराना. आग की ज्वाला जब तुझे घेरे, तभी न घबराना. सिंहों की मांद में डाल दिया जाए, तभी न घबराना. आग की ज्वाला जब तुझे घेरे, तभी न घबराना. आंखों की पुतली समान वो संभाले, हाथों में वो तुझे थामे रहेगा. आंखों की पुतली समान वो संभाले, हाथों में वो तुझे थामे रहेगा. नहीं डरना, अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना, अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. साथ में तेरे कोई न होवे, तभी न घबराना. साथ तेरे सहने कोई न होवे, तभी न घबराना. साथ में तेरे कोई न होवे, तभी न घबराना. साथ तेरे सहने कोई न होवे, तभी न घबराना. हाथों में गड़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा और साथ रहेगा. हाथों में गड़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा और साथ रहेगा. नहीं डरना, अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. सगळ्यांनी बोला, मोठ्याने बोला. नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. नहीं डरना, अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना, अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते. सगळ्यांनी बोला, मोठ्याने बोला. महान हे नहीं डरना, अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना, अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना, अब से नहीं डरना,
इमानुएल सदा तेरे साथ है। हालेलुया 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 धन्यवाद ईशो धन्यवाद यीशु धन्यवाद ईशो धन्यवाद यीशु हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण स्तुती आराधना घेणार आहोत. आपण त्या परमेश्वराला, महान पित्याला धन्यवाद देणार आहोत, त्याची आराधना करणार आहोत. तर सर्वांनी आपल्या जागेवर उभंच राहायचं आहे आणि या स्तुती आराधनेमध्ये अगदी मनापासून भाग घ्यायचा आहे. सर्वांनी डोळे बंद करा, दोन्ही हात उंच करा. हालेलुया 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 मोठ्याने बोला. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद 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 धन्यवाद. एकदा मोठ्याने टाळ्या वाजवून पित्याला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद 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 स्वर्गीय पित्या, धन्यवाद धन्यवाद तुला धन्यवाद तुला धन्यवाद तुला धन्यवाद तुला धन्यवाद. येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार. देव
होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपलं पूर्ण हृदय त्या पित्याकडे लावा आणि आपलं अंतकरण उघडून आपल्या मुखाने त्या परमेश्वर पित्याला धन्यवाद द्या, कारण तो आपला निर्माण करता परमेश्वर आहे. तो आपला प्रेमळ बाप आहे. त्याचं आपल्यावर अनंत प्रेम आहे. बायबल असं म्हणते की तुझी आई तुला विसरेल पण मी तुला कधीच विसरणार नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या क्षणाला जर तुम्ही कोणत्या एखाद्या दुःखात असाल, कोणत्या तरी आजारात असाल, कोणत्या तरी पीडेने तुमची हृदये दुःखी झालेली आहेत, परंतु तो परमेश्वर म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुला सोडू शकत नाही, मी तुला विसरू शकत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो परमेश्वर आपला निर्माण करता आपला प्रेमळ बाप आहे. तो आपल्यावर अमर्याद प्रेम करतो. त्याला आपली जी काळजी आहे अशी काळजी या करणाऱ्या जगात, आपल्यावर दुसरं प्रेम करणाऱ्या जगात कोणी नाही. म्हणून त्या परमेश्वर पित्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना, कारण आपल्या प्रत्येकाच्या जीवनात त्याचे अनंत उपकार आहेत. त्याने आपल्यावर अनंत उपकार केलेले आहेत आणि आपल्या प्रत्येकाला त्याची आज जाणीव करून देण्यात आलेली आहे. म्हणून गप्प न राहता आपलं हृदय उघडून, आपलं मुख उघडून त्याला धन्यवाद द्या. त्याच्या उपकारांची आठवण करा जे त्याने तुमच्यावर केलेले आहेत. होय, त्याने तुम्हाला मरणातून जीवनात आणलेलं आहे. होय, तुम्हाला त्याने अंधारातून जीवनात आणि प्रकाशात आणलेलं आहे. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती आणि महिमा गा. होय, जे हृदय स्तुती करीते, जे हृदय देवाला धन्यवाद देते, ते हृदय देवाला ओळखते, ते हृदय देवाला ओळखते. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपलं जीवन हे परमेश्वराचं वरदान आहे. आपल्या जीवनावर झालेले सर्व उपकार त्याच्याकडूनच आहेत, कारण बायबल म्हणतं प्रत्येक उत्तम देणगी वरून येते. जे काही आपल्याकडे चांगलं आहे ते सगळं देवाने आपल्याला दिलेलं आहे, त्या परमेश्वर पित्याने दिलेलं आहे. म्हणून त्याचे आभार माना. पहा, ही सुंदर सृष्टी त्याने आपल्यासाठी बनवली. ह्या सृष्टीद्वारे त्याने आपल्यावर प्रेम केलं. आज आपण सुंदर हवा घेतो, श्वास घेतो, ही हवा त्याने बनवली. होय, त्याने सुंदर सूर्यप्रकाश बनवला, सुंदर झाडे झुडपे बनवली, सुंदर समुद्र बनवला, समुद्रामध्ये असंख्य जीव निर्माण केले. ते सुंदर डोंगर, नद्या, नाले परमेश्वराने निर्माण केले. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्यासाठी त्या परमेश्वराला धन्यवाद करा, त्याची स्तुती करा, त्याच्या या महत् कृत्यांबद्दल त्याला धन्यवाद द्या, कारण तो परात्पर परमेश्वर, परात्पर देव आहे आणि तोच या सर्व दृश्य आणि अदृश्य गोष्टींचा निर्माण करता आहे. म्हणून त्याला अंतकरणातून धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, आपलं मुख उघडून त्याचे आभार माना. पहा, तो आपल्या शरीराच्या सगळ्या गरजा भागवतो. होय, आणि त्याने आपल्या आत्म्याच्या सुद्धा गरजा पूर्ण केलेल्या आहेत. पहा, त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला या जगामध्ये पाठवलं आणि जे आपण अंधारामध्ये होतो ते आपल्याला त्याने प्रकाशात आणलं. आणि आज तो आपल्या आत्म्याची भूक भागवतो, आत्म्याच्या गरजा आपल्या तो भागवत आहे. म्हणून त्या परमेश्वर पित्याला धन्यवाद द्या. त्याने आपल्याला सगळं काही देऊन आशीर्वादित केलेलं आहे. त्याने आपल्याला सुंदर कुटुंब दिलेलं आहे, सुंदर घरदार दिलेलं आहे, सुंदर धंदा पाणी दिलेला आहे, सुंदर नातेवाईक दिलेले आहेत. जे काही आज आपल्या जवळ आहे ते सगळं त्या परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. म्हणून त्याचे आभार माना, त्याची स्तुती करा. आज तुमचं शरीर जर चांगलं काम करते तर त्या शरीराबद्दल देवाला धन्यवाद द्या. तुमच्या शरीरातली प्रत्येक अवयव जर व्यवस्थित काम करत आहे त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. कारण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या क्षणाला अनेक माणसं आज आजाराने तडफडत आहेत, दुःखाश्रू गाळत आहेत, ते मुक्तीची वाट पाहत आहेत, ते कुणाची तरी वाट पाहत आहेत. परंतु पहा, त्याने आपल्याला त्याच्या घरामध्ये उभं केलेलं आहे. त्या जिवंत देवाची, स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्याची स्तुती आणि गौरव करण्यासाठी त्याने आपल्याला उभं केलेलं आहे. म्हणून त्याला धन्यवाद द्या, म्हणून त्याची स्तुती करा. त्याला म्हणा, हे स्वर्गीय पिता, मी तुला धन्यवाद देतो, मी तुझी स्तुती करीतो. तू माझा बाप आहेस, तू माझा देव आहेस, तू माझ्यावर प्रेम करतोस.
मी तुला धन्यवाद देतो, मी तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करीतो. तू चांगला आहेस, तू चांगला आहेस, तू अनंत चांगला आहेस, तू अनंत चांगला आहेस. मोठ्याने टाळ्या वाजून त्या स्वर्गीय पित्याला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद स्वर्गीय पित्या. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तू आमच्यावर प्रेम करतो, तू आमची काळजी घेतो, तू आमच्या सगळ्या गरजा भागवितो. तुझ्या प्रेमाबद्दल तुला धन्यवाद, तुझ्या दयेबद्दल तुला धन्यवाद, तुझ्या अनंत प्रेमाबद्दल तुझी स्तुती असो, तुझा धन्यवाद असो. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तेरी दया कैसे भूलेगी हमें, तेरा ही बनाया हुआ सारा जहां. तू ही रहे प्रभु मेरे संग में, जैसा तू है वैसा कोई दूजा है कहाँ. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तेरे सिवा कोई पाले ना हमें, तेरा ही दिखाया हुआ रास्ता चले. तू ही करे वो उजाला राह में, जहाँ जहाँ जाए प्रभु तेरा नाम ले. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तूने प्रभु जो दिखाई है हमें, सत्य की तरफ वो जाती डगर. इतनी दुआ है तुझसे प्रभु, हम सब लोगों पर तू रखना नजर. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. प्रभु दिया उसे वरदान, प्रभु दिया उसे वरदान. धन्यवाद प्रभू ईश्वर, धन्यवाद. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो परमेश्वर पिता आपला प्रेमळ बाप आपल्यावर अनंत प्रेम करतो. त्याने आपल्यावर संपूर्ण प्रेम केलं आणि त्याने आपल्याला आपल्या हातांनी घडवलं. आपल्यामध्ये स्वतःचा प्राण फुंकून आपल्याला सुंदर जीवन दिलं. होय आज आपल्याजवळ जे आहे ते सगळं त्याने दिलेलं आहे माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो. आणि तो प्रेमळ देव, प्रेम करणारा परमेश्वर आपल्यावर प्रेम करत राहिला. आपल्या सगळ्या आवश्यक लागणाऱ्या आपल्या गोष्टी तो आपल्याला पुरवत राहिला. मात्र माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सैतानाचा एकूण माणूस आपल्या खऱ्या देवापासून, आपल्या खऱ्या निर्माणकर्त्यापासून दूर जात राहिला, दूर जात राहिला. आणि एक दिवस त्याचा नाश त्या नरकाच्या अग्नीमध्ये होणार होता. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ती नरकाची खोल खाई आपल्या प्रत्येकाची वाट पाहत होती. आपल्या प्रत्येकाच्या आत्म्याला त्या नरकाच्या खाईमध्ये एक दिवस पोहोचायचं होतं. परंतु पहा, तो परमेश्वर त्याने आपल्यावर इतकं प्रेम केलं. त्याच्या प्रेमाचा कळस म्हणजे त्याचा एकमेव पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला आणि आपल्याला पापांपासून,
आणि त्या दुष्ट सैतानाच्या हातातून मुक्त करण्यासाठी तो या जगात आला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज आपण ह्या मंदिरात या घरात उभे आहोत. हे देवाचं घर आहे, परंतु या देवाच्या घरात उभी राहण्याची लायकी आपल्याला त्याच पुत्राद्वारे लाभलेली आहे, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. होय, त्या देवपित्याचे आपण दत्तक वारस, दत्तक मुलाने मुलंही बनलेले आहोत प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे. कारण त्या प्रभू येशूने स्वर्ग सोडला आणि तो या जगात आला आपल्याला जीवन मिळवून देण्यासाठी, सार्वकालिक जीवन मिळवून देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. आणि त्या दुष्ट सैतानाच्या सर्व योजना त्याने त्याच्या रक्तामध्ये रद्द केल्या. होय, येशू ख्रिस्त आपल्या जीवनाची एकमेव आशा आहे. त्याच्याशिवाय आपल्या जीवनाला काहीच अर्थ नाही. तो नाही तर आपण नाही, तो आहे तर आपण अनंत काळ जिवंत राहणार. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू म्हणाला मी जिवंत आहे तर तुम्हीही जिवंत राहाल. होय, तो प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा, आपला मुक्तीदाता बनून ह्या जगामध्ये आला. आपल्याला त्या दुष्ट सैतानाच्या हातातून बाहेर काढण्यासाठी या जगामध्ये आला. होय, तो आला नसता तर आपल्याला आशा नव्हती. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, धन्यवाद त्या प्रभू येशूला, धन्यवाद त्या प्रभू येशूला. आपलं मुख उघडून, हृदय उघडून त्या प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याला धन्यवाद द्या. होय, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो जर आला नसता तर आपण स्वर्गात जाऊ शकलो नसतो. तो जर आला नसता तर त्या दुष्ट सैतानाच्या हातातून आपण कधी सुटू शकलो नसतो. होय, आपल्याला कोणतीच आशा नव्हती, परंतु प्रभू येशूने आपल्याला आशा मिळवून दिली. सार्वकालिक जीवनाची आशा त्याने आपल्याला मिळवून दिलेली आहे. आपल्याला त्याने आजार मुक्ती देऊ केलेली आहे. त्याने आपली सगळी पापं, सर्व काळची आपली पापं आणि पिढ्यांचे श्राप त्याने त्याच्या स्वतःच्या रक्तामध्ये धुवून काढलेले आहेत. त्याने आपल्याला श्वेत वस्त्र पांघरलेली आहेत, घातलेली आहेत आपल्या आत्म्याला. म्हणून त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. हृदय उघडून त्याचे आभार माना, त्याला धन्यवाद द्या. म्हणा त्याला, प्रभू येशू तुला आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो, आम्ही तुझा गौरव करीतो. हालेलुया, 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 मोठ्याने बोला हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हे प्रभू येशू, प्रभू येशू, आम्ही तुझे आभार मानतो, तुझे आभार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो. आम्ही तुझी स्तुती करतो. तू आमचा मालक आहेस, आमचा मालक आहेस, तू आमचा धनी आहेस, आमचा धनी आहेस, तू आमचा तारणारा आहेस, आमचा तारणारा आहेस, तू आमचा मुक्तीदाता आहेस, मुक्तीदाता आहेस, तू आमचा मेंढपाळ आहेस. आमचा मेंढपाळ आहेस. आम्ही तुला उंचावितो, आम्ही तुला उंचावितो, आम्ही तुला गौरवितो. आम्ही तुला गौरवितो. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. गाण्यामध्ये मोठ्याने टाळ्या वाजवून नाचून गाऊन भाग घ्या. त्या प्रभू येशूने आपल्याला नरकापासून सोडवलेलं आहे, त्या प्रभू येशूने आपल्याला नरकापासून मुक्त केलेलं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या आपणाला कसलीच आशा नव्हती त्याने आपल्याला जीवनाची आशा दिलेली आहे. त्या प्रभूसाठी नाचून गाऊन टाळ्या वाजवून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया, राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया, राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. महिमा गा त्याला, महिमा गा त्याला, महिमा गा त्याला,
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनं, पहा त्या प्रभू येशूने आपल्यावर अनंत प्रेम केलं आणि आपल्याला सर्व काळच्या नाशापासून वाचवलं. परंतु त्याने आपल्याला कसं वाचवलं? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनं, तो पवित्र परमेश्वर, देवांचा देव, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असून एक सामान्य माणूस बनला, एक मनुष्य बनला. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनं, त्याने एका गरीब घराण्यात जन्म घेतला. तो आपल्यासाठी देवपुत्र असून तो इतका स्वतःला त्याने लीन करून घेतलं, केवळ आपल्यासाठी. आपण जे दरिद्री होतो, आपण जे पापामध्ये होतो, त्यातून आपल्याला मुक्त करण्यासाठी प्रभू आपल्यासाठी इतका लीन आणि नम्र झाला की त्याने एका गाईच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि तो आपल्या पापांसाठी क्रूसावर मरण पावला. क्रूसावरचं ते भयानक दुःख प्रभू येशूने आपल्या प्रत्येकासाठी भोगलं. पहा तो क्रूस, त्या क्रूसाकडे पहा. आपल्या शरीराचे डोळे बंद करा आणि आत्म्याचे डोळे उघडून त्या क्रूसाकडे पहा. होय, प्रभू येशू ख्रिस्त त्या क्रूसावर आजही टांगलेला आहे आणि त्या क्रूसातून आत्ताही रक्ताच्या धारा वाहत आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण आपल्या शरीराने, आपल्या जीवनाने पापं केली आणि आपल्या निर्माणकर्त्या देवाला आपण दुखावत राहिलो. त्याला पसंत नाही अशी कर्म, अशा वाईट गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये करत राहिलो. मनाला वाटेल ते बोलत राहिलो, पाहिजे ते करत राहिलो. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पापाच्या दलदलीमध्ये आपण घुसत गेलो. परंतु त्या आपल्या पापांची सगळी शिक्षा प्रभू येशूने स्वतःवर घेतली. होय, आपल्या पापांमुळे त्याने त्याच्या स्वतःच्या मस्तकावर विषारी काट्यांचा मुकुट रोवून घेतला. त्याच्या डोक्यावर तो मुकुट घुसत नव्हता म्हणून वेताच्या काठीने त्याच्या डोक्यावर मारण्यात आलं, अशासाठी की तो मुकुट त्याच्या डोक्यामध्ये घुसावा आणि त्याच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. त्याचा शरीराचा प्रत्येक अवयव छळणी करण्यात आला. त्या फटक्यांनी, त्या काटेरी तारांनी त्याचं शरीर छेदून काढलं, मांस बाहेर आलं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे आपल्या सर्वांच्या पापांसाठी होत होतं. होय, पहा तो प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर टांगलेला आहे आणि आपल्या पापांसाठी तो विव्हळत आहे तो. होय, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, रक्ताची धार त्याच्या शरीरातून वाहत आहे, कुशीतून त्याच्या रक्त आणि पाणी वाहत आहे. आपल्याला मुक्त करण्यासाठी, आपल्याला शुद्ध करण्यासाठी आपण पापे करत राहिलो आणि प्रभू मात्र तो क्रूसाचा भार वाहत राहिला. होय, कालवरीच्या त्या टेकडीपर्यंत तो क्रूस वाहत घेऊन गेला. पायामध्ये काटे रुतले, दगड खुपसले, परंतु प्रभू थांबला नाही. कारण त्या प्रभूला मी आणि तुम्ही आणि सगळी मानवजात दिसत होते. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला त्या दुष्टाच्या हातातून बाहेर काढण्यासाठी प्रभू त्याच्या जीवनाची किंमत मोजत होता, त्याच्या रक्ताची किंमत मोजत होता. होय, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा तो क्रूस, तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी रक्तबंबाळ झाला. होय, तेव्हा आपल्यासाठी रक्तबंबाळ झाला. गप्प राहणाऱ्या मेंढरासारखा गप्प राहिला. त्याच्यावर निंदेचे दगड फेकले गेले, त्याला हसलं गेलं, त्याला अपशब्द बोलले गेले, त्याची निंदा करण्यात आली, परंतु त्याने आपल्या तोंडातून एकही शब्द काढला नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त पाप्यांमध्ये गणला गेला. होय, तो पापी नव्हता, त्याला पाप ठाऊकच नव्हते असं बायबल म्हणते, पण त्याला आपल्यासाठी पाप्यांमध्ये गणण्यात आलं. होय, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बघा तो क्रूस आणि त्या क्रूसावरून वाहणारं ते पवित्र रक्त, सार्वकालिक रक्त, ज्या रक्तामध्ये आमचे पिढ्यांचे श्राप धुवून निघाले, आमची पाप धुवून निघाले, आमचे आजार बरे झाले, आम्ही मुक्त झालो. त्या पवित्र क्रूसाकडे बघा, तो प्रभू आपल्यासाठी विव्हळत होता. त्या कडक उन्हामध्ये
पाण्याविना तो तडफडत होता तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज ह्या त्याच्या घरामध्ये आपण त्याचे आभार मानण्यासाठी उभे आहोत, त्याची स्तुती करत आहोत आपल्या पायावर उभे राहून. आज आपल्याला हे सोपं जातं, परंतु प्रभूने आपल्यासाठी भयानक किंमत मोजलेली आहे. त्या प्रभूला हृदयातून धन्यवाद द्या, त्याचे आभार माना, त्याची स्तुती करा. त्या प्रभूला म्हणा, होय प्रभू तू माझ्यासाठी किंमत मोजली म्हणून आज मी तुझ्या घरात उभा आहे. तू माझ्यासाठी किंमत मोजली म्हणून मी आज तुझ्या घरात उभी आहे. मला मुक्तीची आशा आहे, मला जीवनाची आशा आहे. प्रभू मी तुझे आभार मानते प्रभू, मी तुला धन्यवाद देते प्रभू. तुझे माझ्यावर अनंत उपकार आहेत प्रभू. तू मला मुक्त केलं प्रभू, तुला धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद. तू मला मुक्त केलं प्रभू, तू मला मुक्त केलं. आभार माना आपल्या हृदयातून त्याचे. आभार माना त्याच्या क्रूसाबद्दल, आभार माना त्याने वाहिलेल्या रक्ताबद्दल, आभार माना त्याने भोगलेल्या शिक्षेबद्दल, कारण तो क्रूसच आमच्या मुक्तीचं निशाण आहे. त्याचे आभार माना, त्याचे आभार माना, त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचे आभार माना. यीशु तू है महान, मेरे लिए है महान. यीशु तू है महान, मेरे लिए है महान. मेरे लिए सबके लिए, मेरे लिए सबके लिए प्रेम किया है महान. यीशु तू
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या परमेश्वर पित्याची आराधना करणार आहोत, त्या पवित्र त्रैक्य परमेश्वराची आराधना करणार आहोत. म्हणून ज्यांना शक्य असेल त्यांनी गुडघ्यावर या. केवळ गुडघे टेकू नका, तर आपली हृदयसुद्धा त्याच्यासमोर टेका आणि त्या परमेश्वर पित्याची, परमेश्वर पुत्राची आणि परमेश्वर पवित्र आत्म्याची आराधना करा. तो पवित्र त्रैक्य परमेश्वर जो 3 स्वरूपात अस्तित्वात आहे, परंतु तो एकच आहे आणि तो आपला निर्माण करता आहे. तो स्वर्ग पृथ्वीचा मालक, अवघ्या मानव जातीचा निर्माण करता देव. स्तुती, महिमा, आदर, सन्मान, पराक्रम, सामर्थ्य, बल, शक्ती, प्रताप ही युगानुयुग फक्त त्याची आहेत. तोच सर्व समर्थ आहे, तोच चांगला आहे, तो अनंत चांगला आहे. आदर, महिमा त्याची करावी ह्यासाठी तो योग्य आहे. आपली हृदयसुद्धा त्याच्यासमोर टेका आणि अंतःकरणातून त्याची आराधना करा. प्रेमी आणिले तुझर प्रिया, भेट ही माझी स्वीकार तू. प्रेमी आणिले तुझर प्रिया, भेट ही माझी स्वीकार तू. माझ्या पित्या, माझ्या पित्या, माझ्या पित्या, माझ्या पित्या, तन मन माझे सर्वची तुझे. तुझ विण मज प्रभू कोणी न तुझे. तन मन माझे सर्वची तुझे. तुझ विण मज प्रभू कोणी न तुझे. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता ही वेळ आहे पवित्र आत्म्याला आपल्या हृदयामध्ये बोलवण्याची. ह्या क्षणाला तो सामर्थ्यशाली पवित्र आत्मा इथे हजर आहे आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये येण्यासाठी. होय, कारण प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात आहे आणि त्याने पवित्र आत्मा देण्याचं वचन 2000 वर्षांपूर्वीच केलं होतं आणि गेली 2000 वर्षे तो या पृथ्वीवर त्याचा पवित्र आत्मा विपुल प्रमाणात पाठवत आहे.
अशासाठी की त्याच्यावर विश्वास ठेवणारी लोक एकटे राहू नयेत आणि दुष्टाच्या मोहाला बळी पडून नरकात जाऊ नयेत, म्हणून त्या प्रभू येशूने त्याचा आत्मा आपल्याला देऊ केलेला आहे. आणि आत्तासुद्धा त्या प्रभूने त्याचा स्वर्ग उघडलेला आहे आणि त्या स्वर्गातून पवित्र आत्म्याचा वर्षाव तो या क्षणाला इथे करत आहे. होय प्रभू येशू, या क्षणाला तुझ्या आत्म्याचा वर्षाव कर या भाव बहिणींवर. ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्याला आपल्या अंतःकरणामध्ये बोलवा, आपल्या हृदयात बोलवा, आपल्या जीवनात बोलवा. या आपल्या पवित्र आत्म्याला आपल्या हृदयात बोलवा. ये पवित्र आत्म्या आमच्या सर्वांच्या अंतःकरणात ये, या सर्व भावबहिणींच्या हृदयात ये पवित्र आत्म्या. जे हृदय अस्वस्थ आहे, जे हृदय शांत आहे, जे हृदय रडत आहे, त्या प्रत्येक हृदयात ये पवित्र आत्म्या. तुझी शांती घेऊन ये, तुझं प्रेम घेऊन ये, तुझा आनंद घेऊन ये, तुझं सामर्थ्य घेऊन ये पवित्र आत्म्या. तुझ्या दानाने आणि फळाने भरून काढ या सर्वांना, भरून काढ पवित्र आत्म्या. ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या. पवित्र आत्मा तू आजा, मैं प्रार्थना करूं, अपनी शक्ति में आजा, अपनी सौम्यता में पवित्र आत्मा तू आजा, मैं प्रार्थना करूं, अपनी शक्ति में आजा, अपनी सौम्यता में ये पवित्र आत्म्या तू ये ना, प्रार्थना करतो. ये आपली शक्ती घेऊन ये ना, ये आपल्या सौम्यतेने, ये पवित्र आत्म्या तू ये ना, हीच प्रार्थना करतो. ये आपली शक्ती घेऊन ये ना, ये आपल्या सौम्यतेने. धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद 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 धन्यवाद. थँक यू होली स्पिरिट. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पान क्रमांक 58 मार्कचं शुभवर्तमान अध्याय 8 वचन 1 ते 3 मी वाचतो, कान देऊन ऐका. त्या दिवसात पुन्हा एकदा लोकांचा मोठा समुदाय जमला होता व त्यांच्याजवळ खावयाला काही नव्हते. म्हणून त्याने आपल्या शिष्यांना बोलावून त्यांना म्हटले, मला ह्या लोकांचा कळवळा येतो, कारण आज 3 दिवस ते माझ्या बरोबर आहेत
व त्यांच्याजवळ खावयाला काही नाही. मी त्यांना उपाशी घरी लावून दिले तर ते वाटेने कासावीस होतील. त्यांतील कित्येक तर दुरून आलेले आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूजवळ लोक जेव्हा जमायचे, त्याच्या मागे जेव्हा लोक जायचे, तेव्हा त्यांचा मुख्य उद्देश काय होता? त्यांचा मुख्य उद्देश आजारमुक्ती, दुःखमुक्ती, व्यंगमुक्ती आणि देवाचे आशीर्वाद. येशूच्या मागे लोक हजारोंच्या संख्येने जात असत. लोंढे येशूच्या मागे जात असत. का जात असत? त्यांना आजारमुक्ती हवी होती, त्यांना व्यंगमुक्ती हवी होती, त्यांना दुःखमुक्ती हवी होती आणि त्यांना देवाचे आशीर्वाद हवे होते. हालेलुया, हालेलुया. आपल्याला ठाऊक आहे, येशूने आंधळ्यांना दृष्टी दिली, मुक्यांना वाचा दिली, बहिरे ऐकते झाले, लंगडे चालते झाले आणि सगळ्या प्रकारचे आजार येशूने बरे केले. हालेलुया. इतकंच नव्हे तर त्याने अशुद्ध आत्मे घालवून दिले. अशुद्ध आत्म्याला आपण मराठीमध्ये भूत पण म्हणतो. भूत, दुष्ट आत्मे, अशुद्ध आत्मे त्याने घालवून दिले. मेलेली माणसं त्याने उठवली. अनेक प्रकारचे चमत्कार येशूने केले आणि त्या लोकांची दुःख जी होती ती दूर केली. येशू माणसांचे दुःख दूर करायचा म्हणून येशूच्या मागे लोंढे जायचे. हजारोच्या संख्येने लोक येशूच्या मागे जात असत. हा त्यांचा मुख्य उद्देश होता की येशूकडनं त्यांना आजारमुक्ती मिळावी, दुःखमुक्ती मिळावी आणि आशीर्वाद मिळावेत. हालेलुया, हालेलुया. आणि येशू त्यांना वचन सांगायचा. मी असं म्हणू शकतो त्यांना उपदेश करायचा, पण उपदेश करणं, प्रवचन देणं, भाषण करणं असले शब्द मी वापरत नाही. येशू त्यांना वचन सांगायचा. वचन म्हणजे देवाचे शब्द. त्याने स्वर्गातनं वचन आणली होती पृथ्वीवर. देवपित्याचे शब्द घेऊन तो आला होता आणि ते वचन तो लोकांना सांगायचा. हालेलुया, हालेलुया. आणि त्याच्या मुखातनं परमेश्वराची वचनं निघायची. त्याला आपण उपदेश म्हणू शकतो, प्रवचन म्हणू शकतो, मात्र भाषण म्हणू नये. हालेलुया, हालेलुया. आणि लोक मन लावून देवाची वचनं ऐकायची. तसं पाहिलं तर कधी कधी वाईट माणसं सुद्धा चांगली वचनं ऐकायला तयार असतात. पाळत नाहीत ती गोष्ट वेगळी. तुम्ही आपल्या बायकोवर प्रेम करा म्हटलं तर सगळे पुरुष रागावणार नाहीत, ऐकून घेतील. बाहेर गेल्यावर मारतील तिला, ती गोष्ट वेगळी, पण ऐकायला तर तयार असतात लोक. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाची वचनं माणसं ऐकून घेतात. पाळू शकत नाहीत ती गोष्ट वेगळी आहे, पण ऐकून तर घेतात. आणि मग येशूची वचनं ऐकायला लोक अगदी तत्परतेने उत्सुक असायचे, ऐकायचे कानाने. येशू त्यांना देवाची वचनं सांगायचा, त्यांना आजारमुक्त करायचा, त्यांना आशीर्वाद द्यायचा. हा त्याचा मुख्य कार्यक्रम होता. या ठिकाणी येशू म्हणतो की ह्या लोकांचा मला कळवळा येतो. 3 दिवस ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्याजवळ खायला काही नाही आहे. जर मी त्यांना तसंच उपाशी पाठवलं तर वाटेने ते कासावीस होतील. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या 2-3 वचनामध्ये देवाची मोठी रहस्य दडलेली आहेत. देव जेव्हा बोलतो तेव्हा ती सोन्याची खाण असते आणि त्याच्यातनं सोनं काढायचं असतं. तुमच्या कुणाच्या मनात पहिला प्रश्न उद्भवला, जर 3 दिवस त्यांना विना येशू बरोबर आहेत तर 3 दिवसात कासावीस का झाले नाहीत? येशू असं का म्हणाला की ते वाटेने कासावीस होतील? ते इकडे कासावीस होतील असं का म्हणाला नाही? हालेलुया. ते वाटेने कासावीस होतील असं तो का म्हणतोय? ते माझ्या बरोबर असताना कासावीस होतील असं का म्हणत नाही तो? हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या 2-4 वचनामध्ये सोन्याची खाण आहे आणि ते आज आपण सोनं बाहेर काढणार आहोत. हालेलुया. हे लोक माझ्याबरोबर 3 दिवस आहेत आणि त्यांच्याजवळ खायला काही नाही.
3 दिवस तुझ्या बरोबर असताना त्यांना तू खायला का दिलं नाहीस? मोठा प्रश्न आहे. मग 3 दिवसात दिलं काय त्यांना दिलं काय 3 दिवसात? 3 दिवसात त्यांना खायला दिलं नाही, मग दिलं काय? त्याने जे दिलं त्याला आपण म्हणूया आत्म्याचं अन्न. हालेलुया. या क्षणाला माझ्या समोर बसलेले तुम्ही सगळेजण जेवत आहात, पण हे अन्न शरीराचं अन्न नाही आहे, हे अन्न आत्म्याचं अन्न आहे. हे आत्म्याचं अन्न आहे. देवाचं वचन जेव्हा तुमच्या हृदयामध्ये शिरतं, अंतःकरणामध्ये जातं, तेव्हा तुमचा आत्मा तृप्त होतो. काय तृप्त होतो? आत्मा तृप्त होतो. Man has a soul and a body, and soul has its own food and body has its own food. हालेलुया. माणसाजवळ शरीर आहे आणि आत्मा आहे, आणि शरीराला जसं अन्न लागतं तसं अन्न आत्म्याला लागतं. 3 दिवसामध्ये येशूने जे कार्य केलं ते आत्मिक कार्य आहे. त्यांना जे काही दिलं ते आत्मिक आहे, त्याचं वचन आत्मिक आहे. आणि माझ्या प्रिय भावांना आणि बहिणीनं, हे येशूचं मुख्य काम आहे. हालेलुया. येशूने 3 दिवस त्याचं मुख्य काम केलं. त्याचं मुख्य काम काय? लोकांना आत्मिक अन्न देणं. माणसाला आत्मिक अन्नाची पहिली गरज आहे, आणि 3 दिवसाच्या आत्मिक अन्नानंतर तो बोलला की आता त्यांना शारीरिक अन्न पण द्यायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, जेव्हा आजारमुक्ती होते तेव्हा ते सुद्धा आत्मिक अन्न असतं, कारण आपण औषधाने बरे होत नाही, फक्त देवाच्या वचनाने बरे होतो. हालेलुया. आणि म्हणून आजारमुक्ती सुद्धा आत्मिक गोष्ट आहे, शारीरिक नाही आहे. माणूस देवाच्या वचनाने बरा होतो, देवाच्या शब्दाने बरा होतो. तीन दिवस त्या लोकांसाठी आत्मिक कार्य केल्यानंतर मग येशू म्हणतोय की आता ह्यांना जेवण दिलं पाहिजे, खायला दिलं पाहिजे. हालेलुया. 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 माणूस जेव्हा आत्म्यामध्ये रमतो तेव्हा देहभान विसरतो, शरीर विसरून जातो, भूक विसरून जातो. म्हणून पहिली गरज आपली आत्म्याची आहे, शरीराची नाही. पहिली गरज. आणि आत्मा तृप्त झाल्यावरती शरीराची गरज कधी कधी जाणवत देखील नाही. देव म्हणतो जेव्हा तू आत्म्याचं कार्य करतोस तेव्हा तुझ्या शरीराची काळजी मी घेतो, शरीर महत्वाचं नाही आहे. शरीर महत्वाचं नाही आहे, शरीराच्या गरजा मी पुरवतो. The body is not important. The main thing that you have is your soul, your spirit. Hallelujah. 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 3 दिवस त्या लोकांना जाणवलं देखील नाही आहे की त्यांनी जेवायला पाहिजे, अन्न पाहिजे, भूक लागलेली आहे. त्यांना कळलं देखील नाही. कारण 3 दिवस ते काय पाहत होते? काय पाहत होते? आंधळे पाहतात, मुके बोलतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात. हालेलुया. हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कान देऊ नये का? जेव्हा आपण आत्म्यावरती चर्चा करतो, आत्मिक काहीतरी करतो, तेव्हा आपण देहभान विसरतो, शरीराच्या गरजा विसरतो, शरीराच्या इच्छा विसरतो, शरीरच विसरून जातो आपण. ॲज इफ वी डोंट हॅव अ बॉडी. जणू काय आपलं शरीर नाही आहे, जणू काय शरीर नाही आहे. आत्म्याचं कार्य कोणतं? देवाचं वचन. त्याला आपण प्रवचन पण म्हणू नये, उपदेश पण म्हणू नये, भाषण तर अजिबात म्हणू नये, व्याख्यान म्हणू नये. हे मी सांगतो ते देवाचं वचन. आणि मग आजारमुक्ती, सगळं देवाचं कार्य. त्याच्यामध्ये जेव्हा आपण मन रमवतो तेव्हा आपल्याला शरीराच्या गरजा जाणवत नाहीत. म्हणून 3 दिवस लोकांना भूक जाणवली नाही. हालेलुया. आणि येशू काय म्हणाला?
ते एक वाटेने कासावीस होतील, माझ्या समोर ते कासावीस होऊच शकत नाहीत. ते माझ्या सहवासात असताना कासावीस होणार नाहीत. जेव्हा ते माझ्यापासून दूर जातील तेव्हा भूक जाणवायला लागेल, तेव्हा पोटात कावळे ओरडतील. कधी कावळे ओरडतील पोटात? जेव्हा ते माझ्यापासून दूर जातील, वाटेत कासावीस होतील. ते इकडे माझ्या समोर नाही होऊ शकत कासावीस. मी असताना समोर त्यांना भूक जाणवणार नाही, कारण माझं दर्शन त्यांच्यासाठी पुरेसं आहे. समोर येशू उभा असताना तुम्ही येशूकडे पाहत आहात. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला हात पाय आहेत ह्याची तुम्हाला आठवण सुद्धा राहणार नाही. हालेलुया, हालेलुया. ते लोक येशूच्या समोर होते, येशूला पाहत होते. शरीराची जाणीव होऊ शकत नाही. मराठीत आपण म्हणतो देहभान विसरणं, शरीराचं भान राहणार नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या उतार्यातून आपल्याला काय शिकायचं आहे? महत्त्वाची गोष्ट, आज लोक एवढे कासावीस का झालेले आहेत? मोर्चा, आंदोलनं, उपोषण, आत्महत्या, ह्या सगळ्या शरीरातनं निर्माण झालेल्या गरजा. लोक प्रार्थना करत नाहीत, देवाशी बोलत नाहीत, देवाची वचनं ऐकत नाहीत. आत्मिक कार्य शून्य झालेलं आहे. आत्मिक कार्य शून्य झालेलं आहे. जे आहे ते सगळं दैहिक आहे, शारीरिक आहे. जेव्हा तुमचं लक्ष शरीराकडे असतं तेव्हा तुमच्या गरजा, तुमच्या वासना, तुमच्या इच्छा सगळं उफाळून येतात. आणि मग त्याच्यातनं भांडणं. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सगळ्या गरजा शरीराच्या, देहवासना तृप्त करण्यासाठी आपण धडपडतो, पण त्या पुऱ्या होत नाहीयेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू म्हणतो आत्म्याकडे लक्ष द्या. शरीराच्या गरजा आपोआप भागतील. शरीराच्या गरजांची आठवण सुद्धा येणार नाही. आठवण सुद्धा येणार नाही तुम्हाला. योहान अध्याय 6:63 येशू म्हणाला, देहापासून काही लाभ नाही, आत्मा हा जिवंत करणारा आहे. मी जी वचनं तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर आपण आपलं सगळं लक्ष आत्म्याकडे लावलं तर आपल्या जीवनामधली भांडणं, आपली अस्वस्थता, आपली अशांती, आपली केविलवाणी धडपड सगळं कमी होईल. हालेलुया. तुम्ही सकाळी उठल्यावर 1 तास बायबल वाचा, प्रार्थना करा. बायबल वाचत असताना आणि प्रार्थना करत असताना तुम्हाला एवढी शांती मिळेल, मन एवढं शांत होईल की तुम्हाला शरीरांच्या गरजांसाठी धावावं लागणार नाही, मागे जावं लागणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. लोक शरीरांच्या गरजासाठी धावतात, धडपड करतात, पण त्याची गरज नाही आहे. आपल्याला आत्मा आहे, तो आत्मा तृप्त असला पाहिजे, शांत असला पाहिजे. तो जर शांत असेल तर शरीरांच्या गरजासाठी धावावं लागणार नाही. हालेलुया. तुम्ही जर देवाच्या सहवासात राहिलात, आत्म्याच्या सहवासात राहिलात, प्रार्थना करत राहिलात, वचनं वाचत राहिलात, तर तुमच्या शरीराच्या गरजा आपोआप कमी होतील आणि मी तर म्हणेन नष्ट होतील. किती लोकांना आजारमुक्ती प्रवचन ऐकताना मिळालेले आहे. जे लोक शांतपणे प्रवचन ऐकतात त्यांचे आजार प्रवचनाच्या वेळेलाच निघून जातात. काही लोक साक्ष ऐकतात आणि टाळ्या वाजवतात, त्यावेळेला त्यांना आजारमुक्ती मिळते. इकडे गाणी बोलत असताना आजारमुक्ती मिळते. जेव्हा तुम्ही देवाच्या गोष्टीमध्ये रममाण होता तेव्हा देव तुम्हाला स्पर्श करतो, शरीर ठीक होतं. पुष्कळ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आशीर्वाद प्रार्थना केंद्रामध्ये बुधवारच्या दिवशी मी काउन्सिलिंग घेत होतो आणि एका बहिणीने मला सांगितलं, ब्रदर वेळ फार कमी आहे, तुम्ही वेळ घेता, तुम्ही पटापट काउन्सिलिंग करा. म्हटलं ठीक आहे. एक बंधू आला, तरुण बंधू, मला डायबिटीज आहे,
ब्लड प्रेशर आहे, दमा आहे, TB आहे, पापा पापा बोलतोय आजाराची नावं. मग थांब, मला वेळ नाही. येशूच्या नावाने तुझे सगळे आजार निघून जात. हालेलुया. मी फक्त बोललो, मी डोक्यावर हात सुद्धा ठेवले नाहीत. तो तसाच निघून गेला आणि त्याने साक्ष दिली. त्या दिवसापासून माझे सगळे आजार निघून गेले. देव जेव्हा आपल्याला स्पर्श करतो असा, तेव्हा त्या स्पर्शाने आपल्या शरीरामध्ये जे काही वाईट आहे ते सगळं निघून जातं. त्याचा स्पर्श जो आहे तो प्रभावी आहे, आरोग्यदायी आहे, जीवनदायी आहे. त्याच्या स्पर्शातनं जीवन येतं. त्याचा स्पर्श एक आजार काढून दुसरा ठेवणार नाही, सगळं साफ करणार. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा आपण देवाच्या वचनाकडे लक्ष लावतो, प्रवचन तुम्ही मन लावून ऐकता, गाण्यामध्ये मन लावून भाग घेता, प्रार्थनेमध्ये मन लावून भाग घेता, तेव्हा तुमच्या शारीरिक गरजा आपोआप देव भागवतो. एक सुंदर गोष्ट सांगतात, गोष्ट कधी विसरू नका. एक श्रीमंत मनुष्य होता. त्याचा मुलगा लष्करात सैनिक होता, पण तो मुलगा मेला आणि त्याच्या मित्राने त्याचं एक चित्र काढलं. मित्राचं चित्र काढलं आणि ते अतिशय सुंदर चित्र काढलं, हुबेहूब त्यांचा मुलगा दिसायचा. आणि त्या मित्राने ते चित्र त्या मुलाच्या वडिलांकडे आणून दिलं. तुमच्या मुलाचं चित्र, तो माझा मित्र, त्याचं मी चित्र काढलेलं आहे, तुम्हाला मी भेट देतो. त्यांनी ते चित्र घरात ठेवून दिलं. आपल्या स्वतःच्या मुलाचं चित्र आहे. फार आनंदाने ते पाहायचे. मुलगा मरण पावलेला आहे. काही काळ निघून गेला आणि त्यांच्याकडे दुसरी बरीच चित्र होती. हा मनुष्य श्रीमंत होता. त्याने सांगितलं, एक दिवस मी माझ्या चित्रांचा लिलाव करणार आहे. सगळे श्रीमंत लोक चित्र विकत घ्यायला आले आणि निसर्ग चित्र होती सगळी, नद्या, डोंगर, समुद्र, जंगल, चांगली चांगली चित्र होती. या माणसाने सगळी चित्र ठेवली आणि त्याच्यासोबत त्याच्या मुलाचं चित्र पण ठेवलं. आणि तो म्हणाला की लिलावाची सुरुवात मी माझ्या मुलाच्या चित्राने करत आहे. माझ्या मुलाचं चित्र, हा माझा मुलगा मेलेला आहे, माझा एकुलता एक मुलगा मेलेला आहे, कोणाला हवं आहे का आणि याला किती डॉलर देणार? एकही माणूस हात वर करत नाही. तुझ्या मुलाचं चित्र घेऊन आम्हाला काय मिळणार? कोणी खरेदी करायला तयार नाही आहे. फुकट दिलं तर घेतील, कोणी खरेदी करायला तयार नाही आहे. आणि अचानक एकाने हात वर केला आणि सांगितलं, मी याला $10 देतो, ह्या चित्रासाठी मी $10 देतो. त्या माणसांचं $10 घेतले, ते चित्र दिलं आणि तो माणूस पुढे म्हणाला, ही सगळी चित्र ह्या एका चित्रासोबत तुला भेट, बक्षीस. या एका चित्राच्या सोबत बाकी सगळी चित्र तुला फुकट. ते श्रीमंत म्हणाले, पण आम्ही त्याचे $100 देतो, आम्ही त्याचे $200 द्यायला तयार आहोत, ती निसर्ग चित्र. तो म्हणतो, मला पैशाची गरज नाही आहे. ज्या माणसाने माझ्या मुलाचं चित्र घेतलं तो त्याचा कोणीही नसून त्या माणसाला ही सगळी चित्र फुकट द्यावीत, ही माझी इच्छा आहे. देवपिता म्हणतो, हा माझा पुत्र, जो कोणी घेईल त्याच्याबरोबर पृथ्वीचं राज्य आणि स्वर्गाचं राज्य मी त्याला फुकट देईन. I will give the kingdom of the heaven and also the kingdom of this earth free of charge as a free gift because you took my son. कारण माझ्या पुत्राचा स्वीकार तुम्ही केला. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा आपण आत्म्याकडे लक्ष लावतो, देवाकडे लक्ष लावतो, येशूकडे लक्ष लावतो, तेव्हा बाकीच्या सगळ्या गरजा ज्या आहेत त्या तो पूर्ण करतो, सहज पूर्ण करतो. हालेलुया. एखादा मनुष्याकडे कॅन्सरमधून बरा होतो. काय झालं? कॅन्सरमधून बरा झालो, पण नोकरी नाही अजून. अरे, ज्याने कॅन्सरमधनं बरं केलं तुला, तो नोकरी देऊ शकत नाही, नोकरी देणार नाही. कॅन्सरमधनं ज्यानं बरं केलं तो नोकरी नाही देणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जगिक गरजांकडे लक्ष लावू नका, दैहिक गोष्टींकडे लक्ष लावू नका. त्याच्याने काय होतं?
त्याच्याने अतृप्तता येते. अजून माणूस अतृप्त होतो, अजून माणूस अतृप्त होतो, अजून माणूस अतृप्त होतो. मला एक म्हण आठवते, गाईच्या दुधात आईची ममता असते आणि तरुणीच्या प्रेमात द्राक्षासवाची मादकता असते. पहिलीने तहान भागते, दुसरीने तहान वाढते. हालेलुया, हालेलुया. माणूस जेव्हा शरीराच्या मागे जातो तेव्हा त्याच्या तहान भूक वाढत जाते. माणूस जेव्हा आत्म्याच्या मागे जातो तेव्हा त्याची तहान भूक शमते आणि तो शांत होतो. शरीर आणि आत्मा ह्यांच्यामध्ये अदृश्य लढत आहे, लढाई आहे. शरीर एका बाजूने खिचतं, आत्मा दुसऱ्या बाजूने खेचतो. हालेलुया, हालेलुया. आपल्याला शरीर काबूत ठेवून आत्म्यावर लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे. ते जर आपण केलं तर आपला जीव आणि शरीर दोन्ही शांत होतील. हालेलुया. तुमचं नाव सांगा. सुमन शिवाजी काळकोंद्रे. तुमची काय साक्ष आहे लोकांना सांगा. माझी साक्ष अशी आहे, मला 12 वर्ष संडासचा त्रास होता. मी चालली तरी मला असं वाटायचं मला संडासला होतं आहे. मी उभी जरी चालून उभी जरा थांबली तरी पण मला संडासचा त्रास व्हायचा. मी काही जरा खाल्लं बिस्किट किंवा चहा प्यायली तरी पण मला संडासचा त्रास व्हायचा. मला खूप त्रास व्हायचा. संडासला व्हायचं नाही पण संडासला झाल्यासारखं वाटायचं. मी मंगळवारी घरातून निघाले, 8 वाजता नाश्ता केला. सोमवारी मी नाश्ता केला तेव्हा मला असं वाटलं की मी संडासला होईल, पण मला संडासला झालं नाही. तिथून मला संडासला नाही झालं ते मंगळवारी रात्री 9 वाजता बाथरूमला झाले. म्हणजे तुम्ही इकडे पाऊल ठेवलं सोमवारच्या दिवशी, त्यानंतर तुम्हाला तसं म्हणजे त्यानंतर तुम्ही सकाळी नाश्ता केला आणि मग इथे जेवण पण घेतलं. तुम्हाला खाल्ला, मी एवढा भात खाल्ला. मला असं वाटलं आता मी एवढा भात, मी घाबरली, एवढा भात मी खात नाही, एवढंसंच जेवते. मी ते जेवायचे नाही कारण मला संडासला व्हायचं, सारखं संडासला व्हायचं. म्हणायचं ते बाहेरचं खात आहे म्हणून तिला संडासला होतं असे बोलायचे. पण ही तर मी त्या दिवशी जेवले, एवढं ताट भरून जेवले. मी शिष्टानं पण एवढी मी जेवत नाही, मी थोडंसंच जेवते. पण काय माहिती एवढंच वाढलं त्याने, मी तेवढं जेवली. मला भीती वाटायला लागलं मी नाही खाल्लं तर टाकून अन्न द्यावं लागतील, तर तेवढं मी खाल्लं. दोन्ही वेळेला एवढा भात खाल्ला. परत सिस्टरनी पोहे दिलेले ते पण खाल्ले. मी बोलले एवढं मी खाते, पोटातलं जातं तरी कुठे, संडासला पण होत नाही. आता काय करणार मी, आता मी कशी प्रार्थना करू की संडासला होत नाही म्हणून. हे तिथं संडास सारखं देवाला म्हणून, देवा मिनटाला संडासला होतं आहे, मी काय करू. आणि आता संडासला 2 दिवस गेली नाही, आता काय प्रार्थना करू असं मी माझ्या मनात म्हटलं. आणि मी काल 9 वाजता बाथरूमला गेले. आता तुम्हाला तसं काहीच वाटत नाही. 3 दिवसाला तुम्ही एवढं इकडे खाता पिता, तुम्हाला काहीच तसं कळा वगैरे मारत नाही. भात आता खाल्ला एवढा, मी घाबरायचे तर भात ताट बघा एवढेशी जेवायचे मी. आता तो एवढा भात बघून मला एवढं वाटतं मी कशी खाते आणि कसं ह्या पोटात थांबलं. 2 दिवस सारखी संडासला जाणारी मी, आता एवढा भात खाल्ला, 2 वेळा 3 वेळा खाल्लं तरी पोटात कुठं राहिलं एवढं. 12 वर्षे तुम्हाला हा त्रास होता. मला हा त्रास होता आणि प्रभूने 12 वर्षांच्या त्रासातून तुम्हाला 3 दिवसाच्या शिबिरामध्ये मुक्ती दिलेली आहे. मी धन्यवाद करते प्रभूचे, कोटी कोटी धन्यवाद देते प्रभूला. या बहिणीच्या जीवनात प्रभू यीशूने महान कार्य केलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. इस बहन का नाम सुमन कालकुंद्रे है. ये बहन गवाही दे रही है 12 साल से इनको ऐसी तकलीफ़ थी कि कुछ भी खाने के बाद उनको संडास के लिए जाने के लिए होता था. वो कहते कि सादा बिस्किट भी खाने से उनको संडास जैसा हो रहा है, ऐसा उनको लग रहा था. और वो ऐसे भी कह रही है कि अगर चल भी रही है तो चलते समय भी उनको ऐसे मतलब दर्द होता था पेट में कि संडास के लिए हो जाएगा, ऐसा उनको 12 साल दर्द था. इसकी वजह से बहन अच्छे से खाना नहीं खा पाती थी, जितना चाहिए खाना चाहिए वो उतना खा नहीं पाती थी. मेरे प्यारे भाई और बहनों, और इसके लिए उन्होंने ये 3 दिन के निवासी शिविर में भाग लिया है. जब से उन्होंने सोमवार के दिन से यहाँ पे कदम रखा है, ये बहन कह रही है यहाँ आने के बाद उन्होंने खाना खाया, फिर सुबह नाश्ता खाया, 2 टाइम का खाना सोमवार के दिन का खाया, फिर सुबह नाश्ता खाया. वो इधर खा रही है, चाय पी रही है, पानी पी रही है, लेकिन उनको जैसे पहले तकलीफ़ होती थी
वो तकलीफ अभी उनको हो नहीं रही है, वो पूरी तरह से अभी ठीक है। जैसे नॉर्मली संडास के लिए जाना पड़ता है वैसा उनको हो जाता है, लेकिन जैसे बार बार उनको जाना पड़ता था ऐसा तकलीफ अभी उनको नहीं हो रही है। प्रभु ने 12 साल की इस तकलीफ से उनको पूरी तरह से मुक्त किया है। इसलिए सब जन ताली बजाकर प्रभु यीशु मसीह को धन्यवाद दो। आई तुमचं नाव सांगा। सुजाता पवार. काय साक्ष आहे तुमची? माझी साक्षी आता 1.5 वर्ष होत आलं. मला शुगर, ब्लड प्रेशर आणि छातीमध्ये हे ठोके कमी झालेले, डॉक्टर झालेले, रक्त नाही, काय नाही. त्यामुळे सगळी तपासणी झाली, पण मला जेवण जात नाही होतं, जेवायची नाही. सकाळी 1 चपाती खाली तर दुपारी अर्धी, नाहीतर रात्री खाल्लं तर अशीच. पण मला अशी चक्कर यायची, काय हे व्हायचं. कमी खायच्यामुळे त्यामुळे तुम्हाला चक्कर पण यायची, अशक्तपणा असायचा. पण एकदम वाटायचं मला. बहीण बोलली मला ये तू मुंबईला ये, आपण शिबिर करूया. पण मी म्हणायचे मला बसायला येत नाही, उठायला येत नाही, आणि मी शिबिराला काय करू, मला बाहेर जायला पाहिजेच ना. ती म्हणते नाही तू ये. पण मी ते आले काल जेवायला लागली, नाश्ता पण खायला लागली, चहा पण नाही पित होती मी घाबरून. खायलाच व्हायचं नाही, नको मला म्हणून सांगायची. आता चहा बिस्किट इथे आल्यापासून जेवते बिवते. भात तर मला नजरेलाच नको होता. भात तुम्ही अजिबात खात नव्हते? नाही, फक्त 1 घास, नाही तर दुसरा आपला कसा तरी खाला तर. आता एवढं भात नाही होतं, मला खायत होत नाही होती. पण इथे आल्यापासून मी जेवते, भात खाते मी. आता आल्यापासून भातच खात आहे, पण त्रास होत नाही आहे? त्रास कायच झालेला नाही. आणि दुसरं आणि चक्कर पण नाही. चक्कर अशी मला यायची, कारण पोटातच अन्न नाही तर काय होणार असं व्हायचं. पण आता इथे आल्यापासून बरं. परत मी इथे आली, मला झोपायची पण माझी सोय झाली. मग विचार त्यांना. तुम्ही सांगता की तुम्ही जर खाण्याचा जास्त प्रयत्न केला तर तुमचं पोट फुगायचं. ते बिस्किट असं खायला, बिस्किट काहीच नाही, फळं बिळं काही एक नाही. फक्त ती चपाती अर्धी दुपारी, सकाळी 1 खाली आणि रात्री खाली 1 तर नाही तर अर्धी. म्हणजे चहा बिस्किट फळं पण तुम्ही खात नव्हते? नाही, काहीच नाही, बाहेरचं काहीच एक जमायचं नाही मला. फक्त तेवढंच खायचं. त्याच्यामुळे मला ताकद म्हणजे उठायलाच जमायचं नाही, अशक्तपणा असायचा. पण इथे आल्यापासून तुम्ही पोटभर जेवताय? जेवते, मला बरं वाटलं इथे. मला ताकद जाणवते आता, चक्कर पण येत नाही? नाही, चक्कर पण मला येत नाही. ये बहन बता रही है कि वो गांव में रहती है और गए 1-1.5 साल से उनको बहुत कमज़ोरी रहती थी. उनका थोड़ा हार्ट का तकलीफ़ है, ब्लड प्रेशर की तकलीफ़ है, और उस वजह से उनको ज़्यादा खाना नहीं जाता था. सिर्फ सुबह वो 1 चपाती खाते थे, दोपहर को आधी खाते थे, रात को कभी ज़्यादा खाते नहीं थे. खाना बहुत कम खाते थे, उनको जाता ही नहीं था, और उस वजह से बहुत कमज़ोर हो गए थे. उनको चक्कर आती थी, उनको उठने बैठने में बहुत तकलीफ़ होती थी, वो नहीं कर पाते थे. लेकिन उनकी बहन ने उनको यहाँ बम्बई में लाया और यहाँ पर शिविर में उन्होंने विश्वास से भाग लिया. यहाँ पर आने के बाद से प्रभु की महान कृपा उनके ऊपर हो गई. वो बोल रहे कि वो पहले चाय और बिस्किट भी नहीं खाते थे, उनका पेट फूल जाता था. लेकिन यहाँ पर आने के बाद से वो अच्छे से चाय बिस्किट खाए, अच्छे से चावल भी खाए. वो पहले चावल बिल्कुल नहीं खाते थे, यहाँ पर आकर वो अच्छे से पेट भर खाना खाते हैं. उनको भी कमज़ोरी नहीं लगती, बहुत ताकत लगती है, चक्कर आना बंद हो गया है, अच्छे से खाना भी खा रहे हैं. इसलिए आप सभी जन ताली बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दो. इस भाई का नाम पिंट्या कोला है. इनको पिछले 20 से 25 साल से तंबाकू, गुटखा और शराब पीने की लत थी, ये आदत थी. तो इसलिए इन्होंने विश्वास से प्रभु यीशु मसीह के पास प्रार्थना की, और मई के महीने में इन्होंने पहला शिविर किया और उन्होंने समर्पण किया. जब समर्पण का प्रवचन उन्होंने सुना तो उन्होंने जो साथ में लाया था तंबाकू, गुटखा, शराब, वो सारी चीज़ें यहाँ पर समर्पण की और प्रभु से प्रार्थना की, ये इस आदतों से मुझे छुटकारा चाहिए. तो ये बताते हैं कि इनका ये दूसरा शिविर है. और इतना समय में मई महीने से लेकर जून और ये जुलाई का महीना है, 1 महीना उन्होंने बिल्कुल भी ये शराब और गुटखा और कुछ भी तंबाकू का व्यसन नहीं किया है. प्रभु यीशु ने इनको इन सारी लतों से, आदतों से छुटकारा दिया है. इसलिए ज़ोर से तालियां बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दीजिए. भाऊ, तुम्ही जेव्हा किती वर्षाचे होते तेव्हापासून गुटखा, तंबाखू, दारू पित होता तुम्ही? शाळा जे 5वीला होतो त्यानंतर मग शाळा सोडली, त्याच्यानंतरपासून सगळा चालू केला. म्हणजे 5वीला होते तेव्हा, म्हणजे जवळपास तुम्ही 10 वर्षाचे होते तेव्हापासून. आणि आता तुमचं वय 35 आहे. 35. म्हणजे तुम्ही जवळपास
25 वर्ष गुटखा, दारू आणि तंबाखू खात होते. हो. मग या वर्षामध्ये तुम्ही ही व्यसनं आहेत ती सोडण्याचा प्रयत्न केला का? बरेच वेळा सोडण्याचा प्रयत्न केला पण सोडू शकलो नव्हतो. लपून लपून खायचो. मागल्या शिबिरला आलो तेव्हा मग इथं समर्पण केला. तिथपासून मग मागच्या म्हणजे तुम्ही मे महिन्यामध्ये पहिलं शिबिर केलं. ते शिबिरात मी इथं समर्पण केला सगळा तंबाखू गुटखा आणि मग तिथून सुटला सगळं. प्रभू येशूने तुम्हाला या व्यसनातून मुक्त केलेलं आहे. प्रभू येशूने व्यसनातून मुक्त केला. बराच प्रयत्न केला आता सुटत नव्हती. मी लपून लपून खायचंच. आता मी खात नाही. पण तुम्ही प्रभू येशूकडे आले आणि प्रभू येशूने तुम्हाला या व्यसनातून मुक्त केलं. सगळ्यांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या की या भावाला तंबाखू, दारू आणि गुटखा या व्यसनातून पूर्णपणे मुक्त केलेलं आहे. 20 ते 25 वर्षापासून हे तंबाखू, गुटखा आणि दारू पित होते. प्रभू येशूने या व्यसनातून यांना मुक्त केलेलं म्हणून मोठ्याने टाळ्या वाजवा आणि देवाला धन्यवाद द्या. इस बहन का नाम गुलाब वर्गना है। वो बता रहे हैं गए 1 महीने से उनके बाएं कान से वो लगातार खून निकलता था। उनको बहुत परेशानी होती थी। रविवार के दिन जो वो बहन यहाँ विश्वास से प्रार्थना में आई, उस प्रार्थना में प्रभु का स्पर्श उनको हो गया और तब से अभी 3-4 दिन हो गए हैं उस कान से खून आना पूरी तरह से बंद हो गया है। इसके अलावा 2-3-4 दिन से इस बहन को बहुत कमजोरी आई थी। उन्होंने रविवार की प्रार्थना सभा में भाग लिया, तब से उनकी कमजोरी भी पूरी तरह से निकल गई है। इसलिए आप सभी जन ताली बजाकर प्रभु येशू को धन्यवाद दो। ताई, तुमच्या ह्या डाव्या कानातून 1 महिन्यापासून रक्त यायचं. रक्त यायचा तर आता रविवारपासून काहीच नाही. म्हणजे रोज रक्त यायचं? रोज रक्त यायचा रोज ना. असा मारतन कसा असा मारायचा असा म्हणजे कानात खूप त्रास होत होता. फटके जसं मारायचं कानांमध्ये, म्हणजे फटके मारल्यासारखं व्हायचं कानाला. रविवारपासून काहीच नाही. आता त्रास होत नाही. सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ह्या बहिणीचं नाव माधुरी आहे. ही बहीण 1 वर्षापासून प्रार्थनेला येते. त्यांचा प्रभू येशूवर विश्वास आहे, पण त्यांची मनापासून इच्छा होती प्रभू येशूला पाहण्याची आणि त्या नेहमी प्रभू येशूकडे प्रार्थना करत राहायच्या की प्रभू मला तुला पाहायचं आहे, मला तुला पाहायचं आहे. या बहिणीने या 3 दिवसाच्या निवासी शिबिरामध्ये भाग घेतलेला आहे. पहिली गोष्ट अशी की त्यांचं पूर्ण शरीर भारी वाटत होतं काही दिवसांपासून. सोमवारच्या दिवशी जी आजारमुक्तीची प्रार्थना झाली, त्या प्रार्थनेमध्ये प्रभूने त्यांना स्पर्श केला आणि त्यांचं शरीर पूर्णपणे तेव्हापासून त्यांना हलकं वाटत आहे. आणि त्यांची जी हृदयाची इच्छा होती, काल पवित्र आत्म्याची जी प्रार्थना झाली, त्या प्रार्थनेमध्ये या बहिणीने प्रभूला आवर्जून प्रार्थना केली की प्रभू मला तुला पाहायचं आहे, मला दर्शन दे. आणि पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत प्रभूने त्यांना मोठं दर्शन दिलं आणि त्याने असं पाहिलं की स्वर्ग उघडलेला आहे आणि सगळे ते जे भाऊ बहिणी आहेत ते पण आपण सगळे स्वर्गात आहोत असं त्यांना दिसत होतं. स्वर्ग खाली आलेलं आहे असं त्यांना वाटत होतं. आणि त्यांनी येशूला बघितलं. मोठा उजेड त्यांना दिसला. प्रभू येशू त्यांना दिसला आणि प्रभू येशूला त्यांनी पाहिल्यानंतर त्यांच्या हृदयामध्ये मोठा आनंद आलेला आहे, मोठी शांती आलेली आहे. म्हणून ही बहीण प्रभू येशूचे आभार मानते. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुम्हाला काल जी पवित्रची प्रार्थना झाली त्याच्यामध्ये तुम्हाला कसं काय दर्शन दिसलं प्रभूचं? मला ना जेव्हा बोललेले ना ब्रदर की तुम्ही क्षमा मागा, तर मी क्षमा म्हणजे मनापासून माझी खूप वर्षापासून इच्छा होती की मी प्रभूला बघावं आणि प्रभूंनी मला ते दर्शन दिलं. आणि मला काल असं वाटलं की पूर्ण स्वर्ग इथं उतरलेला आहे आणि तेव्हा मला प्रभूंनी भेट दिली. मला एवढं खुश वाटलं ना, एवढी आनंदी झाली की मी हे आनंद कुठेही बघितला नव्हता असं माझ्या मनामध्ये झालं. माझी खूप इच्छा होती वर्षापासून की मी प्रभूला बघावं करून. म्हणून मला ना काल एवढं वाटलं ना, पूर्ण असं स्वर्ग उतरलेलं होतं, पूर्ण असा प्रकाश दिसत होता इथे आपल्या याच्यामध्ये प्रार्थना घरमध्ये. आणि तुम्ही ते काय बघितलं? काय कोणाला बघितलं? प्रभू येशूला बघितलं. हो, प्रभू येशूला बघितलं. असे स्वर्गदूत होते, म्हणजे खूप छान होतं. मी सांगू शकत नाही, भरपूर खूप छान. इथं आपल्या याच्यामध्ये काहीच नाही आहे पृथ्वीमध्ये. तिथे एवढं खूप सगळं वेगळंच आहे तिथे. खरंच खूप मस्त वाटलं मला. तुम्ही स्वर्ग तुम्हाला देवाने दाखवला आणि तुम्हाला प्रभू येशू दिसला आणि त्याद्वारे तुमच्या हृदयामध्ये मोठी शांती आणि आनंद आलेला आहे. म्हणजे मला अगोदर ना, मी जेव्हा इथे आले होते ना, तेव्हा माझं अंग ना खूप भारी वाटत होतं. म्हणजे असं मी काम जरी केलं ना तरी मला आळसपणा वाटल्यासारखं.
पण आता इथे आली आणि तुम्ही प्रार्थना घेतली सोमवारी, त्या दिवशीपासून मला एवढं अंग हलकं हलकं वाटतंय ना, असं वाटतं की भारीपणा नाही, कपड्यावानीच वाटतंय. हो, एकदम हलकं हलकं वाटतंय मला. म्हणून मी प्रभूचे कोटी कोटी धन्यवाद देते प्रभू येशूला. ये बहन बता रही है कि उनके शरीर उनको भारी लग रहा था कुछ दिनों से. सोमवार के दिन जो चंगाई की प्रार्थना हुई, उस प्रार्थना में इस बहन को प्रभु ने इस तकलीफ से पूरी तरह से चंगाई दी. उसके साथ ही उनके दिल में 1 साल से ये इच्छा थी कि वो प्रभु को देखना चाहती थी, प्रभु का दर्शन पाना चाहती थी. उन्होंने कल जब भी पवित्र आत्मा की प्रार्थना हुई, इस प्रार्थना में उन्होंने प्रभु से दिल से प्रार्थना की कि प्रभु मैं तुझे देखना चाहती हूँ, मैं तेरा दर्शन पाना चाहती हूँ. पवित्र आत्मा की प्रार्थना में प्रभु का अनुग्रह बड़े पैमाने में इस बहन पे ऊपर आया. उन्होंने देखा कि स्वर्ग खुला है और स्वर्ग इधर नीचे उतर आया है, और प्रभु को उन्होंने देखा, प्रभु यीशु मसीह उनको दिखाई दिए, और उसके द्वारा उनके दिल में बहुत शांति और बड़ा आनंद आया है. इस बहन की इच्छा प्रभु ने पूरी की है. सब जन ताली बजाकर प्रभु यीशु मसीह को धन्यवाद दो. तुमचं नाव सांगा. वनिता डोंबरे. काय साक्ष आहे? या अंगमास माझा 2-1 महिन्यापासून अंगमास या बांधेलसारखा न दुखतंय. 1 महिना झाला तिथून दुख, मन लागत नाही प्रार्थना करायला. तुमचं 2 महिन्यापासून पूर्ण अंग दुखायचं आणि हातपाय पण, कंबर खूप जास्त दुखत होती. बसता पण येत होतं, बसायला व्हायचं नाही आणि प्रार्थनेत मन पण लागत नव्हतं. मग कसे बरे झाले तुम्ही? पिक्चर बघला देवाचा ना, ते रुद्राचे सोमवारचे रातचे. सोमवार रात्री तेव्हा येशूच्या दुःखस्थानावर सिनेमा दाखवण्यात मी विश्वासाने बघितला, तेव्हापासून त्रास निघून गेला तुमचा. सकाळचे सकाळीच नाही वाटला, बरा झाला. मंगळवार सकाळी उठल्यापासून सगळा त्रास निघून गेला, तुम्हाला आता हलकं वाटतंय? खूप हलका वाटलं. ये बहन बता रही कि गए 1-2 महीने से उनके पूरे बदन में बहुत दर्द रहता था और बहुत भारीपन उनको लगता था, प्रार्थना में मन भी नहीं उनका लगता था. यहाँ पर सोमवार के दिन आए, तब सोमवार को शाम को जब प्रभु यीशु के दुख के ऊपर सिनेमा दिखाया जा रहा था, उन्होंने विश्वास से देखा. उसके बाद से प्रभु का स्पर्श उनको हो गया और धीरे धीरे उनकी तकलीफ पूरी तरह से निकल गई. इसलिए आप सभी जन ताली बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दो. तुमचं नाव सांगा. माझं नाव मनीषा अनिल कांबळे. साक्ष काय तुमचे? मला 4 वर्षापासून अशी शरीरामध्ये एकदम बेचैन होत होतं शरीर माझं, मला काही सुचत नसायचं. आणि मी ते शिबिरला यायच्या आधीसुद्धा मला असं चलबिचल मन झालं होतं, मी जाऊ का नको. पण माझा एक विश्वास होता का मी तिकडे गेली तर मला पूर्णतः बरं वाटेल. आणि त्या विश्वासाने मी आज इकडे शिबिरला आली. आणि शिबिरामध्ये जेव्हा पवित्र आत्म्याची प्रार्थना चालू होती, तेव्हा जेव्हा इथून सांगण्यात आलं का पवित्र आत्मा तुम्ही मागा, त्या पवित्र आत्मा जेव्हा मी मागत असताना मला प्रभूचा स्पर्श झाला आणि माझ्या अंतःकरणामध्ये पूर्णतः शांती आली आहे. म्हणून मी प्रभूला धन्यवाद देते. त्याचप्रमाणे जेव्हा पवित्र आत्मा मागा सांगितला तेव्हा पूर्ण मला पूर्ण प्रकाश माझ्या डोळ्यासमोर आला. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देत आहे. आता तुमच्या हृदयामध्ये शांती आलेली पूर्ण, मला कालपासून पूर्ण हृदयामध्ये माझ्या शांती आलेली आहे. ये बहन बता रही है उनके दिल में करीब 4 सालों से बेचैनी थी और उनके मन में शांति नहीं लग रही थी उनको. उन्होंने इस 3 दिन के निवासी शिविर में भाग लिया है. कल जो पवित्र आत्मा की प्रार्थना हुई, उस प्रार्थना में उन्होंने प्रभु से प्रार्थना की कि प्रभु तुझे तेरे पवित्र आत्मा से मुझे भर दे. तभी ये मांगते समय उनको ऐसा दिखाई दिया कि उनके ऊपर बहुत उजाला आ रहा है, ज्योति आ रही है, ऐसा उनको दिखाई दिया. और प्रभु के पवित्र आत्मा ने उनके दिल को छू लिया है, भर दिया है. अभी उनके दिल में बहुत शांति है. इसलिए मैं प्रभु को धन्यवाद दे रही है. सब जन ताली बजाकर प्रभु यीशु मसीह को धन्यवाद दो. तुमचं नाव सांगा. सुरेखा गजानन मुरकर. आणि काय झालं होतं तुम्हाला? 8 दिवसपूर्वी ताप होता, मला काही जेवायला खायला होत नव्हतं. ते माझ्या ह्या गळ्यामध्ये ना असं दुखत होतं. मी बोलले काय दुखते, जेवायला होत नाही, पाणी गिळायला होत नाही, जेवायला होत नाही, असं काय पण खाल्लं तर दुखतो. घसा असा अटकायला व्हायचं मला. मग मी म्हणजे गिळता येत नव्हतं असं. तर मग मी काय केलं, ते आपलं देवाचं तेल आहे ना, ते 2 थेंब असे याच्यात टाकले आणि देवाला सांगितलं, देवा मला तर काय खाता पिता येत नाही, तर तुम्हीच चांगलं करा. प्रार्थना केली तुम्ही प्रभू येशूकडे? हां, येशूकडे प्रार्थना केली. मग झालं 2 दिवसांनी आराम, थोडा आराम पडत गेला मला.
ताप निघून गेला आणि जे घशामध्ये अडकल्यासारखं होत होतं ते पण निघून गेलं होते. आता तुम्ही व्यवस्थित जेवता? व्यवस्थित जेवते आणि मला काही आजार नाही, ताप नाही असं. आणि खूप नेहमी हमेशा टेन्शन असायचं, टेन्शन खूप असं, डोकं असं जड असायचं कधी पण. मला काही सुचायचं नाही पुढचं. आणि माझं जे इथे सिस्टरांना सांगितलं की सिस्टर मला ना इथं गळ्यात दुखते, सिस्टरांनी मला हे प्रार्थना केली तुमच्यासाठी? हां, माझ्यासाठी प्रार्थना केली, लगेच बरं झालं ते. आणि माझी एक बकरी आहे, ती बकरी माझी हरवली होती. तर मी खूप शोधलं, 1-1.5 तास शोधलं. मी बोलली देवा आता काय करू, मी पूर्ण डोंगरी शोधली पण माझी काही बकरी मिळायला तयार नाही. मग मी बोलली देवाना, देवा आता तूच काय ते कर, मला माझी बकरी मिळू दे, मला प्रार्थनेला पण यायचं आहे. तशी एका क्षणात माझी बकरी घरी आली. देवाला मी प्रार्थना केली. ज्या वेळेला तुम्ही 1.5 तास शोधत होता तेव्हा बकरी मिळत नव्हती? मी बोलली देवा मी तर आता थकली आणि मला काही चालायला होत नाही. ताई डोळे उघडा. आणि ज्या वेळेला तुम्ही प्रभू येशूला हाक दिली त्यानंतर तुमची बकरी घरी पोचली होती. हे परमेश्वर माझी बकरी मिळू दे, एकूण दे काय माझी बकरी, माझा तिच्यात जीव लागलेला आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंची साक्ष आहे. ते सांगतात बऱ्याच वर्षापासून त्याच्या कमरेजवळ गचकरण झालं होतं आणि त्या गचकरणामुळे त्यांना खाज यायची आणि त्यांना गाठीसारखं पण जाणवत होतं. त्यासाठी त्यांनी विश्वासाने प्रभूकडे प्रार्थना करत राहिले आणि विश्वासाने प्रार्थनेला येत राहिले. प्रार्थनेला येत राहिल्याने, विश्वास केल्याने प्रभूची दया त्यांच्यावर झाली. आता ते सांगतात 3 महिने झाले आहे, त्याच्या कमरेची ती खाज पण गेलेली आहे आणि ते गचकण पण निघून गेलेलं आहे. प्रभू येशूने यांना बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, किती वर्षापासून तुम्हाला आठवतं गचकरण होतं कमरेजवळ? म्हणजे 10 वर्षापासून. 10 वर्षापासून. त्यामुळे तुम्हाला काय त्रास व्हायचा? ओले कपडे घातले का जाम खाज यायची, असं काय भिजलो पाण्यामध्ये का जाम खाज यायची, मग चिघलायचं. असं करता करता म्हणजे 10 वर्ष झालं एवढी खाज यायची. नंतर मग आग व्हायची त्याच्यातून खाजवून झाल्यावर. पण प्रयत्न तुम्ही बराच केला. नाही पण तुम्ही इथं प्रार्थनेत आल्यानंतर मग काय झालं? मग मी येत राहिलो. सिस्टर आशीर्वाद देत गेले आणि माझ्यामध्ये विश्वास होता. म्हणजे जेव्हा प्रार्थनेमध्ये सिस्टर सांगायची तुमच्या आजारी भागावर हात ठेवा, त्यामुळे तुम्ही विश्वासाने कमरेवर हात ठेवायचे. एकदा कमरेवर हात ठेवा, बरेच वेळा मी छातीवर हात ठेवायचो. तुम्हाला कसं कळलं की आता तुमचा हा त्रास निघून गेला? 3 महिने खाज येत नाही असं बघितलं मी. आता ती गाठ पण हात लावून बघतो, गाठ पण ती नाहीशी आली आहे आणि 3 महिने झाले माझा तो आजार बरा, खाज पण निघून गेलेली आहे. प्रभू येशूने 10 वर्षाच्या आजारातून मुक्त केलेला आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुम्हाला काय झालं होतं? मला 2018मध्ये माझी कंबर खूप दुखत होती. म्हणजे माझं दिवसभर बसून काम असतं तर कंबर दुखायला लागली होती आणि ती एवढी दुखायची की मला असं वाटायचं की माझ्या शरीराचे 2 तुकडे होतील, म्हणजे वरून आणि खालून 2 वेगळे होऊन पडतील, एवढी माझी कंबर दुखायची. आणि मला काम करायला पण बसायला खूप त्रास व्हायचा, म्हणजे बसू पण शकत नाही, झोपू पण शकत नाही असं होतं. तुम्हाला हा त्रास किती दिवस होत होता? साधारण वर्षभर किंवा वर्षापेक्षा जास्त वेळ होता हा त्रास मला. आणि मग 2019मध्ये मी सिस्टरांकडून प्रार्थना करून घेतली आणि त्यावेळेपासून जी कंबरदुखी निघून गेली ती आता जवळजवळ 5 ते 6 वर्ष होतील माझी कंबरदुखी पूर्णपणे गेलेली आहे आणि मला पूर्ण बरं आहे, म्हणून मी देवाचे आभार मानते. आता तुम्हाला तसा त्रास होत नाही? मला तशी कंबर माझी आतापर्यंत कधीच दुखली नाही. परत प्रभूची दया झाली आणि तुमचा हा त्रास निघून गेलेला आहे. माझी कंबर पूर्णपणे बरी झालेली आहे, म्हणून मी येशूचे आभार मानते. आणि याशिवाय काय झालं होतं? म्हणजे दुसरी साक्ष अशी, गेल्या शनिवारी मी घरातून बाहेर उतरताना पावसाचं पाणी होतं, तिकडून माझा पाय घसरला आणि मी पडली. तर माझ्या डाव्या पायाला खूप लागलं होतं आणि मग मला चालायला आणि म्हणजे जिने चढायला उतरायला पण खूप दुखत होतं. आणि मी विश्वासाने प्रार्थना माध्यमाचा वापर केला आणि वचने बोलत राहिली आणि आता पाय पूर्णपणे बरा आहे, म्हणून मी प्रभू येशूला आभार मानते. या भाऊंना 20 वर्षापासून दोन्ही पायांच्या पोटऱ्यांमध्ये खूप दुखायचं. ते सांगतात की त्यांचे पाय एवढे दुखायचे की त्यांना रात्रीची झोप लागायची नाही आणि जेव्हा पायामध्ये वेदना व्हायच्या त्यावेळेला त्यांच्या छातीमध्ये देखील दुखायला लागायचं. आणि हे भाऊ सांगतात की हे नियमित प्रार्थनेला येत राहिले आणि 5-6 महिन्यापासून त्यांनी विश्वासाने प्रार्थना माध्यमाचा वापर केला. विश्वासाने प्रार्थनेचं तेल ते पायाला लावत राहिले, त्याद्वारे प्रभूची दया त्यांच्यावर झाली आणि ते सांगतात की आता त्यांचं 20 वर्षाचं पायाचं दुखणं पूर्णपणे प्रभूने काढून टाकलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, तुम्ही सांगा, तुमचे पाय दुखायचे तेव्हा तुम्हाला काय काय त्रास व्हायचे? समोर बघा. मला तर एक तर झोप लागायची नाही आणि झोप लागायला सुरुवात झाली का पायाची ओढणी लागायची.
त्यावेळी वाचायचं की एवढा त्रास होतो आहे की जगण्यापेक्षा मेलेलं बरं. तेव्हा मला त्या प्रार्थनेला मी यायचो, इथे मी प्रार्थना करायची, पण तो त्रास कमी व्हायचा नाही. त्याचा त्रास जवळजवळ मी 20 वर्षे हा त्रास काढला आणि हा मला 4 ते 5 महिन्यात आता मी चांगल्यापैकी त्रास पण कमी झाला आणि झोप पण लागते. त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. या बहिणीचं नाव सुरेखा आहे. गेल्या 1 वर्षापासून या बहिणीला अधूनमधून असा त्रास व्हायचा की काही दिवसाने तिला दम लागायचा. त्यावेळेला तिच्या छातीमध्ये खूप वेदना व्हायच्या आणि ह्याशिवाय तिला असाही त्रास व्हायचा की काही गरम पदार्थ खाल्ला का तो तिला पचत नसायचा. त्यानंतर तिच्या पोटामध्ये दुखायला लागायचं, शरीरामध्ये अस्वस्थपणा यायचा. पण गेल्या महिन्यामध्ये या बहिणीने शनिवारच्या दिवशी उपवास प्रार्थनेत भाग घेतला आणि त्यानंतर काउन्सिलिंग प्रार्थनेत भाग घेतला. प्रभू येशूची कृपा या बहिणीवर त्या दिवसापासून व्हायला लागली आणि बहीण सांगते की आता संपूर्ण 1 महिना झालेला आहे. तिचे दोन्हीही त्रास प्रभू येशूने काढून टाकलेले आहेत. म्हणून सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुम्ही सांगा की तुम्हाला खूप त्रास व्हायचा. हा, मला खूप त्रास व्हायचं. काय पण खाल्लं तरी खूप पोटात दुखायचं आणि खूप त्रास व्हायचं मला. आणि जे दम लागत होता ते? हा, मला चालायला खूप दम लागायचा आणि काम करताना पण खूप दम लागायचा मला. 1 वर्ष हा त्रास होता? हो. आणि त्यानंतर मग काय झालं जेव्हा तुम्ही काउन्सिलिंगमध्ये भाग घेतला? हा, तेव्हापासून मला 1 महिना झाला. आता एकदम बरं वाटतो. आता दम लागत नाही? दम लागत नाही मला. आणि तुम्ही आता गरम पदार्थ वगैरे खाता तर त्रास होत नाही? काहीच त्रास होत नाही. आता तुम्ही लोकांना चालून दाखवा, इकडनं चालून दाखवा जोरात. तिथपर्यंत जा, पुन्हा या. आता तुम्ही चाललात, तुम्हाला त्रास झाला नाही? नाही, काहीच त्रास होत नाही. दम देखील लागत नाही. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमचं नाव सांगा. श्यामू. आणि काय समस्या होती तुम्हाला? दात दुखत होते. किती दिवसापासून? 1 दिवसापासून. रात्री 1 दिवसापासून तुमचे दात दुखत होता. मग कसे बरे झाले तुम्ही? तेलाचा वापर केला, तेलाचं गुरले केले ना, त्याच्याकरता बसलं दात. आता दुखत नाही? नाही दुखत. आणि पोटाची काय समस्या झाली होती? पोटाचा जेवलू का पोट चढायचा निसता. तर आता सगळा बरा जेवतो बिवतो सगळा मी खातो. किती दिवस दुखत होते? बरंच झालं, 15 दिवस झालं दुखत होतं. म्हणजे सतत दुखायचे? हा, चढून यायचा पोट. जेवले तर चढून यायचं असं तुम्हाला? उठवत होता म्हणा, तर उठवत होता. बस म्हणजे उठायला बसायला तुम्हाला त्रास होत होता? त्रास होता. मग ते तुम्ही प्रार्थना माध्यमाचा वापर केला आणि आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. आता जेवताना काही त्रास होत नाही? त्रास आहे. उठता बसताना काही त्रास होत नाही? त्रास आहे. प्रभूने बरं केलेलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमचं नाव सांगा. नंदुबाई. आणि आईला काय त्रास होता? आईला डोळ्याचं ऑपरेशन झालेलं होतं, तिला दिसत नव्हतं. म्हणजे ऑपरेशन झालं होतं पण त्यानंतरही त्यांना धुरकट दिसत होता? दिसतच नव्हतं. तुमची आई कुठे राहते? गावाला राहते, उस्मानाबादला राहते. आणि 3 महिन्यापासून त्यांना व्यवस्थित दिसत नाही, त्यासाठी तुम्ही काय केलं? त्यासाठी मी प्रार्थना केली, तेल पाणी तिच्या डोळ्याला लावलं. प्रभू म्हणलं हिला चांगलं दिसू दे. मी प्रार्थनेमध्ये भाग घेतला, शिबिरमध्ये भाग घेतला आणि दुसऱ्या वेळेस येताना मी साक्ष देईन म्हणलं. आता माझ्या आईला 1 महिना झालं चांगलं दिसतंय डोळ्याने, दोन्ही डोळ्याने व्यवस्थित दिसते. आणि आई वडिलांना काय झालं होतं? उलटी जुलाब झाले होते, थंडी ताप यायची. थंडी जुलाब ताप हे 8 दिवसात सतत सुरू होता. मग तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं? मग त्यांच्यासाठी प्रार्थना केली, त्यांना तेल पाणी प्यायला दिलं. आता ते बरे झाले आहेत, दोघेही बरे झालेले. आता त्यांना जुलाबाचा त्रास होत नाही. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सुनीता. आणि तुम्हाला काय त्रास व्हायचा? 1 वर्ष झालं माझी मान दुखत होती. असं मान जर वळवलं तर त्रास व्हायचा, मला खूप त्रास व्हायचा. म्हणजे मान वळवायला खूप दुखायचं? खूप दुखायची, माझी मान वळायला का असं मला त्रास व्हायचा, लई खूप त्रास व्हायचा. हा त्रास कसा निघाला? देवाला मी आशीर्वादित तेल लावलं आणि 3 वचनं बोलत राहिली आणि प्रार्थना करीत राहिली, प्रार्थनाचा वापर केले म्हणून माझं कमी झालं. म्हणून देवाला मी कोटी कोटी धन्यवाद देते. आता किती दिवस झाले मान वळवताना त्रास होत नाही? आता 1 महिना झाला ना, 1 वर्ष झालं होतं मला हे त्रास. 1 वर्षाचा त्रास होता, आता 1 महिना झाला अजिबात दुखत नाही? झाला, अजिबात नाही दुखत. आता तुम्ही मान वळवून दाखवा. वळती आहे माझी, आता पूर्वीसारखा त्रास होत नाही. प्रभू येशूने यांच्यावर दया केली.
ह्याशिवाय यांचे आई वडील लातूर जिल्ह्यात राहतात आणि 2 महिन्यापासून त्यांच्यामध्ये वाद होत होते. यांनी प्रभू येशूकडे प्रार्थना केली, त्यांची समस्या प्रार्थना विनंती पेटीत लिहून ठेवली. प्रभूची दया त्यांच्यावर झाली. आता 15 दिवस झाले त्यांच्यात वाद होत नाहीत, घरात शांती आहे. म्हणून तुम्ही टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. हा भाऊ 1 वर्ष पूर्वी काम करत असताना कामामध्ये त्याच्या पायावरती रॉड पडला, डाव्या पायामध्ये, आणि तो सांगतो की त्याला चालायला जमत नव्हतं, पाय उचलायला जमत नव्हता, खूप वेदना होत होत्या. त्याच वेळेला ऑक्टोबर महिन्यात 2023मध्ये त्याने विश्वासाने निवासी शिबिरामध्ये भाग घेतला आणि शेवटच्या दिवशी जेव्हा सिस्टर आशीर्वाद देतात त्यावेळी या भावाने आपली समस्या सिस्टरांना सांगितली आणि सिस्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि त्या क्षणापासून त्याच्या पायातल्या वेदना नष्ट झाल्या आहेत. त्याचा पाय पूर्णपणे बरा झाला आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तू सांग, तुला पाय कसं उचलायलाच जमत नव्हतं का? नाही, मला पाय उचलायला जमत पण नाही. असं चालायचं, असा करून मी चालायचं, पाय दुखायचं माझं. या साईडला इकडे म्हणजे एवढा त्रास व्हायचा की पाय उचलायला पण जमत नव्हतं. उचलायला पण नाही होतं, तरी पण मी कामाला जायचं, एवढं सहन नाही होत होतं. आणि जेव्हा सिस्टरांनी प्रार्थना केली त्या दिवसापासून मग वेदना नष्ट झाल्या. हां, ते दिवसापासून नष्ट झालं, मग बरं झालं. मग आता पाय दुखत नाही. आता पाय नाही दुखत. आई, तुमच्या नातवाची साक्ष सांगा. माझ्या नातूला ताप आला होता, 1 दिवस ताप आला आणि रात्री त्याला एवढा ताप भरला की त्याला आकडी आली आणि त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये नेलं, तर त्याला डायरेक्ट ICUमध्ये नेलं आणि ICUमध्ये नेलं तर आम्हाला ते बघायला पण देत नव्हते. पण आम्ही खाली बसून मी प्रार्थना केली रात्रभर. मी घरी नाही गेली, मी तिकडेच बसून मी हॉस्पिटलच्या खाली बसून मी प्रार्थना केली, प्रभू माझ्या नातवाला बरं करा. आणि मी जे ते 3 वचन बोलत राहिली, प्रभू माझ्या नातवाला परमेश्वरा, तुझ्या वचनाने माझ्या परमेश्वरा माझ्या नातवाला बरं कर, प्रभू चंगा कर प्रभू. माझ्या 3 वाचने मी ती बोलत राहिली. मला एवढं आठवत नाही परमेश्वरा. मी खूप घाबरली आणि आम्हाला दाखवत पण नव्हते. मी प्रार्थना करत राहिली रात्रभर प्रार्थना, मी खालीच बसून होते परमेश्वरा. आणि दुसऱ्या दिवशी दुपारी आम्हाला लगेच त्याला दाखवलं प्रभू, लगेच दाखवलं आणि तो चांगला खेळत होता प्रभू, चांगला खेळत होता. आणि मला आजी मला मला लय बरं वाटलं परमेश्वरा, तू त्याला बरं केलंस 3 वचनाने माझ्या प्रभूने त्याला चंगा केलं. प्रभू तुला धन्यवाद देते, प्रभू तुला धन्यवाद देते, धन्यवाद देते. या आईंची प्रार्थना ऐकलेली आहे आणि त्याचा नातू आता बरा आहे, तो घरी आलेला आहे. म्हणून तुम्ही सर्व जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. सर्वांचा ज्ञान
सर्वजण टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. हृदयातून प्रभूचे आभार माना. देवाचं महान सामर्थ्य तुमच्यावर येत आहे, येत आहे. या क्षणाला प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे, स्पर्श करत आहे. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. बघा आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे. तो आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी हजर आहे. तो इकडे आहे आणि तुमच्यापैकी कुणापासूनही दूर नाही आहे, तुमच्या जवळ आहे. आपले डोळे बंद ठेवा आणि आपल्या हृदयाने प्रभूला बघा, कारण प्रभू आत्मा आहे. तो आपल्यावर प्रेम करतो, तो आपली काळजी घेतो, तो आपल्याला बरं करतो, तो आपले अश्रू पुसतो, तो आपल्याला सर्व दुःखातून बाहेर काढतो, कारण तो आपला मेंढपाळ आहे. तो आपला खरा उत्तम मेंढपाळ आहे. त्याने म्हटलं आहे, उत्तम मेंढपाळ मेंढरांसाठी स्वतःचा प्राणही देतो. आपला प्रभू जो आपला उत्तम आणि खरा मेंढपाळ आहे, तो आपल्यासाठी या जगात आला, आपल्याला वाचवण्यासाठी, आपल्याला तारण्यासाठी. आणि म्हणून घाबरून जाऊ नका, अस्वस्थ होऊ नका, निराश होऊ नका. प्रभू तुमच्या जवळ आहे. तुम्हाला दुःखातून बाहेर काढण्यासाठी, विपुल जीवन देण्यासाठी आज प्रभूने तुम्हाला त्याच्या घरात बोलावलं आहे. तुमचं सगळं ओझं त्याच्या हातात द्या. तुमचे आजार, तुमचे कष्ट, तुमची दुःख सगळं त्याच्या हातात द्या. तो तुमच्यावर प्रेम करतो. बघा त्याच्याकडे, तो किती प्रेमाने भरलेला आहे. त्याने आपल्यावर एवढं प्रेम केलं आहे की आपल्यासाठी त्याने स्वतःचा प्राण दिला आहे. त्याने आपली पापं घेतली, आपले आजार, आपले शाप त्याने स्वतःवर घेतले आणि क्रूसावर बलिदान केलं. उत्तम मेंढपाळ मेंढरांसाठी स्वतःचा प्राण देतो. हा खरा आणि उत्तम मेंढपाळ ज्याने मेंढरांसाठी स्वतःचा प्राण दिला आणि मेंढरांना लांडग्याच्या हातून वाचवलं. जे आपण पापात बुडालो होतो, ते आपल्याला त्याने पापाच्या दलदलीतून बाहेर काढलं. त्याच्या रक्ताने तो आपल्याला धुवून शुद्ध करतो, तो आपल्याला बरं करतो, तो आपल्यासाठी स्वर्गाचं दार उघडतो. त्याने आपल्यासाठी स्वर्गाचा मार्ग तयार केलेला आहे. त्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना. आपले दोन्ही हात उंच करा, हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझं नाव उंच हो. तू मला वाचवलास, मला नवीन जीवन दिलास, मला क्षमा केलीस, मला बरं केलास, माझे अश्रू पुसलेस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तू माझा प्रभू आहेस, माझा तारणारा आहेस, माझा आधार आहेस, माझ्या हृदयाचा राजा आहेस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझी स्तुती हो. तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. जोरदार टाळ्या वाजवा आणि प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. आणि आता प्रभू समोर शांत होऊन आपलं हृदय उघडा. तुमच्या मनात ज्या कोणाविषयी राग आहे त्यांना पूर्ण क्षमा करा, कारण ही प्रभूची आज्ञा आहे. प्रभू येशू त्याच्या पवित्र रक्ताने तुम्हाला धुवून शुद्ध करणार आहे. आणि म्हणून मनातला सगळा राग काढून टाका. ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे, सतावलं आहे, अपमान केला आहे, विश्वासघात केला आहे, त्या सगळ्यांची आठवण करा आणि अगदी मनापासून त्यांना क्षमा करा. तुमच्या घरचे लोक, शेजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी किंवा इतर कोणी असतील
ज्यांच्याबद्दल तुमच्या मनात राग आहे, ज्यांचा तुम्ही द्वेष करताय, ज्यांच्याशी बोलायला वाटत नाही, तोंड पण बघायला वाटत नाही, त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि खऱ्या मनाने बोला, मी तुला प्रभू येशूच्या नावाने क्षमा करत आहे. मी तुला प्रभू येशूच्या नावाने क्षमा करत आहे. क्षमा करा, क्षमा करा. सगळा राग आणि द्वेष काढून टाका मनातून. पूर्णपणे दुसऱ्यांना क्षमा करा. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं कबूल करा. आपण सांगण्याआधी प्रभूला सगळं माहिती आहे, म्हणून काही झाकून ठेवू नका. नम्रपणे कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, देवाला दोष देणं, दुसऱ्यांवर अन्याय करणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, मनातले वाईट विचार, डोळ्याने जे वाईट पाहिलं, तोंडातून जे वाईट निघालं, आपण आपल्या जिभेने फार पाप करतो. दुसऱ्यांचे दोष काढणं, निंदा करणं, चेष्टा करणं, शिव्या देणं. कबूल करा, कबूल करा. बहिणींनो, तुम्ही आपल्या नवऱ्याच्या आज्ञेत राहत नसाल, भावांनो तुम्ही आपल्या बायकोवर खरं प्रेम करत नसाल, तुम्ही आपल्या आई वडिलांचा सन्मान केला नसेल, मुलांनो तुम्ही आई वडिलांचं ऐकत नसाल, कबूल करा. दारू किंवा कुठल्याही मादक पदार्थाचं सेवन करून तुम्ही स्वतःचं आणि कुटुंबाचं नुकसान केलं असेल, प्रत्येक जण आपापली पापं कबूल करा आणि प्रभूला सांगा, होय प्रभू मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केली आहेत, माझ्याकडून ही पापं झाली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता या पापांसाठी रडून पश्चाताप करा. देवाला पश्चातापी अंतकरण आवडतं. रडा आपल्या पापांसाठी आणि प्रभूला सांगा, हे प्रभू मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मला दुःख होतंय, मला वाईट वाटतंय, कारण मी पापी आहे. होय प्रभू मी पापी आहे, मी महापापी आहे. प्रभू येशू तुमच्या हृदयाकडे बघत आहे. अगदी मनापासून पश्चाताप करा. टच टच टच. आणि आता क्षमा मागा पापांची. आपल्या पाप क्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिला आहे. आत्म्याच्या डोळ्याने येशूच्या क्रूसाकडे बघा. क्रूसावरून वाहणाऱ्या त्याच्या पवित्र रक्ताकडे बघा. आपले दोन्ही हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर. मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. माझं पाप्यावर दया कर, माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर. मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ. तुझ्या रक्ताने माझा आत्मा शुद्ध कर, माझा आत्मा शुद्ध कर, माझा आत्मा शुद्ध कर. दया कर माझ्यावर, दया कर माझ्यावर. मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभू. आणि आता
पूर्ण विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. प्रभू येशू तुम्हाला एका क्षणात स्पर्श करून बरा करेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि तिकडे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूज निघून जाओ, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला ते सर्व अवयव मुक्त होत, मुक्त होत. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठवले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देऊ. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देऊ. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देऊ. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देऊ. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसनमुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. मोठ्या आवाजात धन्यवाद, 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 धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद हे महान पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आशीर्वादासाठी आपले दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमीन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूला स्वीकारून आत्म्याची मुक्ती मिळवून घ्यायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. ज्यांचं तारण झालं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलायची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा तारणारा आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत.